9व्या वसंत व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मी सौ हर्षदा बेडेकर मनःपूर्वक हार्दिक स्वागत करते। महाराष्ट्र शासनाची अवर्ग तालुका वाचनालय अशी मान्यता आणि परिरक्षण अनुदान या संस्थेला मिळतं। ज्ञानप्रसार करून जनतेच्या बौद्धिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकासास सहाय्य करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्राचे तपस्वी इतिहास संशोधक, नामांकित कवी व नाटककार, मिरजेचे भूषणभूत भूतपूर्व नागरिक कैलासवासी वासुदेव शास्त्री खरे यांची प्रेरक स्मृती खरे मंदिर या वास्तुरूपाने या ठिकाणी उभी आहे। स्थापनेपासून मुक्तदार असलेलं वाचनालय, ग्रंथसंग्रहालय, वसंत व्याख्यानमाला, बालकुमार कक्ष, विविध शैक्षणिक अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, संदर्भ वाचनालय, स्पर्धा परीक्षा विभाग, महिला वृत्तपत्र वाचनालय, संस्थेत आलेल्या सुमारे 2000 आदरणीय व्यक्तींचे हस्ताक्षर जतन असे अनेक उपक्रम संस्था सतत राबवित आहे। ग्रंथालय तुमच्या दारी अर्थात घरपोच पुस्तक सेवा हा उपक्रमही संस्थेनं सुरू केला आहे। आपण सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा। दैनिक लोकसत्ता मुंबई यांचे सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2014 मध्ये रुपये 7 लाख देणगी संकलित झाली। दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने माननीय दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आनंदमयी पुरस्कार सन 2014 मध्ये प्राप्त झाला। पिंपरी चिंचवड पुणे येथे सन 2016 मध्ये संपन्न झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये रुपये 2 लाख सहाय्यता निधीतून संस्थेचा गौरव करण्यात आला। सांगली जिल्हा ग्रंथालय संघ व ज्ञानप्रबोधिनी वाचनालय इस्लामपूर यांच्या वतीने लोकनेते राजाराम बापू पाटील आदर्श ग्रंथालय पुरस्कार या ग्रंथालयाला प्राप्त झालेला आहे। ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार सन 2016-17 साठीचा प्राप्त झालेला आहे। लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महर्षी कर्वे, काळकर्ते श्रीम परांजपे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य विनोबा भावे इत्यादी अनेक मान्यवरांनी आपल्या संस्थेला भेटी दिलेल्या असून आशीर्वादपर अभिप्राय सुद्धा दिलेले आहेत। स्वागतम स्वागतम स्वागतम। मिरज विद्यार्थी संघ मिरज आयोजित 97व्या वसंत व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे तसेच आजच्या व्याख्यानमालेचे उद्घाटक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्रीयुत भारत सासणे, त्याचबरोबर सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीयुत गलांडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पाठक साहेब, या सर्वांचं मी आपणा सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो नमस्कार। आपल्या मिरज नगरीमध्ये सन 1925 साली वसंत व्याख्यानमालेचा प्रारंभ झाला। या व्याख्यानमालेचं या वर्षीचं 97वं वर्ष आहे। गेली 96 वर्ष हा ज्ञानयज्ञ आपल्यासारख्या रसिक, मर्मज्ञ आणि ज्ञाननिष्ठ श्रोत्यांच्या सहकार्यामुळेच अखंडपणे सुरू आहे। दरवर्षी अनेक नवनवीन विषय घेऊन आपल्या संस्थेच्या मुक्तांगणात त्यावर विचारमंथन होत आहे। खरोखरच आपण मिरजकर खूप भाग्यवान आहोत। अनेक थोर महापुरुषांच्या, विद्वानांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही खरे मंदिरची वास्तू। या वास्तूच्या आवारात पाऊल टाकताच कोणाच्याही चित्तवृत्ती अगदी लीन होतात आणि आपण या ज्ञानमंदिरात आपोआपच नतमस्तक होतो। आज तागायत अनेक महान वक्त्यांनी आपल्या अत्यंत ओघवत्या वक्तव्यातून आपले श्रोत्र तृप्त केले आहेत। अनेक ज्ञानवंतांनी आपल्याला शुभाशीर्वादपर अभिप्रायसुद्धा दिले आहेत। लोकमान्य टिळकांनी वसंत व्याख्यानमाला म्हणजे ज्ञानवापी आहे असं म्हटलं तर महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार व्याख्यानमाला म्हणजे जनता विद्यापीठेच आहेत असं म्हणतात। प्राचार्य शिवाजीराव भोसले वसंत व्याख्यानमाला म्हणजे महाराष्ट्राचं विचारतीर्थ आहे असं म्हणतात। तर महाराष्ट्रात दर्जा व सातत्य राखणारा ज्या काही मोजक्या वसंत व्याख्यानमाला आहेत
त्यापैकी मिरजेची वसंत व्याख्यानमाला सर्वोत्कृष्ट आहे असे प्राचार्य नरहर कुरुंदकर मोठ्या गौरवाने म्हणतात. यावरूनच आपल्या वसंत व्याख्यानमालेचं श्रेष्ठत्व सहज लक्षात येतं. श्रोतेहो, संस्थेची ही यशोगाथा आपल्यासारख्या उदार देणगीदारांच्यामुळे, मर्मज्ञ श्रोत्यांच्यामुळेच आहे, यात तिळमात्र शंका नाही. पुनश्च एकदा आजच्या प्रमुख वक्त्यांचं आणि आपणा सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सर्व श्रोते आणि मिरज विद्यार्थी संघावर प्रेम करणारे मिरजे सर्व नागरिक यांचं इथं मी स्वागत करत आहे. स्वागत करताना खंत एवढीच होती की गेली 2 वर्ष आपण भेटू शकलो नाही. गेल्या वर्षी मात्र ऑनलाईन म्हणजे आपण यूट्यूबद्वारे भाषणांची सिरीज करू शकलो. आज आता या 97व्या वर्षी आपण 100व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना या वर्षी आपल्याला चांगले वक्ते लाभलेले आहेत. आणि मुख्य आजचं या सत्र सुरू होण्याकरता या वर्षीच्या मालिकेचं उद्घाटन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री भरत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. BSc झाल्यावर त्यांनी IAS या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची परीक्षा पास करून सर्व्हिस केली आणि त्यांचं लेखन हे सर्व लोकांना माहीत आहेच. त्याशिवाय आज त्यांची मुलाखत घेणार आहेत त्या बोकील मॅडम. त्याही प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्या बरोबरच आज सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री गलांडे साहेबही उपस्थित आहेत. या तिघांचं प्रथम मी स्वागत करतो आणि थोडक्यात प्रास्ताविक आवडतो, कारण तुम्ही साहेबांना ऐकायला आलेले आहात. तुमची इच्छा ओळखू शकतो. मिरजेमध्ये श्री खरे शास्त्री हे लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून मिरज हायस्कूलमध्ये आले. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते, पण त्यांचं मिरजेत यायचं खरं कारण निराळं होतं. ते म्हणजे ते इतिहासात त्यांचं लक्ष जास्त होतं. मिरजेमध्ये संस्थांचे जे रुमाल होते त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाच्या बखरी माहिती कागदपत्र होती. आणि खरे सर दिवसा शाळा आणि रात्री अभ्यास, आणि तो अभ्यास आणि लेखन जे होतं ते केवळ समईच्या उजेडात. कारण तो काळ असा होता की त्यावेळेला कंदीलसुद्धा नव्हतं. रॉकेल फार नंतर आलं आणि कंदील नंतर आले आणि मग लाईट्स आले. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जी पिढी तयार केली ज्यांच्यामध्ये जिज्ञासा किंवा मुलांचं ज्ञान वाढण्याकरता मुलं एकत्र यायला लागली. मिरजेमध्ये असे 3-4 गट झाले ते किंवा 3-4 ग्रुप झाले ते की ज्यांची निरनिराळ्या विषयावर पुस्तकांवर चर्चा व्हायची. 19 साली सगळी माणसं एकत्र आली आणि मिरज विद्यार्थी संघ ही संस्था सुरू झाली. सुरुवातीला संस्थेस इमारत नव्हती. कालांतराने जशी निधी गोळा झाला तशी ही इमारत सुरू झाली आणि त्याला वासुदेव शास्त्रींचं नाव देण्यात आलं. या इमारतीमध्ये चाललेलं कार्य आणि 25 साली सुरू झालेली व्याख्यानमाला हे सर्व पाहून आपल्याला बालगंधर्वांनी एका नाटकाचा पूर्ण प्रॉफिट
या संस्थेला दिला, त्यामुळं मागची बिल्डिंग बांधता आली. पुढे काही आजूबाजूच्या घरांच्या जागा मिळाल्या, त्यामुळं हे विस्तीर्ण पटांगण होऊ शकलं. पूर्वी पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला काही ॲक्टिव्हिटी घ्यायची झाली किंवा वळवाचा पाऊस आला तर उठून देवळात किंवा मंदिरात जावं लागत होतं. तेव्हा हॉल बांधायचं ठरलं, त्यावेळेला पु ल देशपांडे आणि सौ देशपांडे यांनी त्यावेळेला पुढाकार घेऊन भरीव देणगी दिली. त्यामुळं आपण आपल्या मागच्या हॉलला मुक्तांगण हॉल हे नाव दिलं. या व्याख्यानमाला जी 25 साली सुरू झाली, या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातले सर्व साहित्यक हे येऊन गेले, त्यांनी प्रबोधन केलं आणि त्यामुळे मिरजेमध्ये चांगले श्रोतेस्व घडले की जे निरनिराळ्या व्याख्यानाला यायचे, व्याख्यानाला दाद द्यायचे, प्रश्नोत्तरात सहभाग घ्यायचे. इथे एक प्रथा आपण ठेवली की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या हस्ते आपण ही व्याख्यानमाला दरवर्षीची सुरू करतो. आणि त्याच प्रथेनुसार आज ससने साहेब इथं आहेत. त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि सहमत होऊन येतो म्हणून कबूल केल्याबद्दल खरं मी त्यांचा ऋणी आहे. कारण त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये पण त्यांनी वेळ काढून आपल्या इथं मिरजेत आलेले आहेत, तर त्यांचं मी पुनश्च विशेष स्वागत करत आहे. या व्याख्यानमालेच्या ह्याच्यात बोलताना श्री वसंतराव आगाशे यांचं नाव मी विसरू शकत नाही. जवळजवळ 60 वर्ष निरनिराळ्या पदांवर कार्यकर्ता, जॉईंट सेक्रेटरी, उपाध्यक्ष, अध्यक्ष या सर्व पदांवर काम केलं. पण जाणून बुजून ते बरीच वर्ष, हे जवळजवळ 50 वर्ष ते सेक्रेटरी म्हणून काम करत होते. आणि सरांचा परिचय साहित्य क्षेत्रातील सर्व दिग्गजांचा असल्यामुळे निरनिराळे चांगले वक्ते सरांच्या शब्दामुळे इथं आले. आणि ते आम्हाला किंवा आमची जी पिढी आहे ती घडली ते वसंतरावांच्या मार्गदर्शनामुळंच घडलेली आहे. त्यामुळं आज आपली ही व्याख्यानमाला सुरू होताना प्रथम त्यांच्या स्मृतीस आपण वंदन करणार आहोतच. अशा या व्याख्यानमालेमध्ये सध्या डिस्ट्रॅक्शन होण्याचे जास्त सुरू आहे. म्हणजे निरनिराळ्या TV सिरियल्स, मोबाईल्स आणि सोशल माध्यमं ज्याला म्हणतो आपण, ती जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, पण त्याशिवाय ते असूनसुद्धा आपण सर्व मंडळी संस्थेवर प्रेम म्हणून इथं उपस्थित आहात. तेव्हा मला सर्वांचं विशेष इथे स्वागत करावं वाटतं. आणि अशी साथ आपण पूर्ण मालिका संपेपर्यंत 15 तारखेपर्यंत आपण यावं वेळेत आणि आपल्या ह्या व्याख्यानमालेचं हे वर्ष आपण यशस्वी करून दाखवूया. 25 साली संस्थेच्या व्याख्यानमालेला 100 वर्ष होत आहेत. तोपर्यंत त्यावर्षी एक मोठा कार्यक्रम घ्यायचा विचार आहे. आणि संस्थेच्या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये खूप जणांचे हातभार लाभले. आणि त्यामध्ये साहजिकच आहे की त्यामध्ये मिरजेमधले मिरजेचा जो इतिहास आहे तोही या भोवतीच होता. त्यामुळं आपल्या संस्थेनं 100 वर्षाच्या इतिहासाचं एक लेखन कार्य आपटे सरांना दिलेलं होतं. ते आता जवळजवळ पूर्ण झालं आहे. थोड्याच दिवसात त्याचं फायनल पब्लिकेशन आपण करूया. ज्या योगे इतिहासात कोणी आपल्याला या संस्थेमध्ये मदत केली त्यांची माहिती होईल. मी इथे भाषण द्यायच्या आधी
आपल्याला या संस्थेमध्ये ज्या थोर व्यक्ती येऊन गेले त्यांची माहिती मिळालेलीच आहे. आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं, स्टेजवरील सर्वांचं इथे स्वागत करतो आणि वसंत व्याख्यानमाला यंदाही यशस्वी हो ही प्रार्थना करून मी धन्यवाद. सरस्वती स्तवनाने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. शारदा स्तवन सादर करण्यासाठी मी सौ चंदना देशपांडे यांना आमंत्रित करते. नमने वाहुनी स्तवने उधळा, नमने वाहुनी स्तवने उधळा, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा. सकल मनांचा विकास येतो, सकल मनांचा विकास येतो, आज आपुल्या घरा बंधू हो, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा. विमल हास्य सुम वृष्टीमध्ये असो तुझे स्वागत निरंतर, असो तुझे स्वागत. परमात्म्याच्या चित सौंदर्या येई बाहासत बंधू हो, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा. आत्मवेलीच्या स्फूर्ती फुलावर, आत्मवेलीच्या स्फूर्ती फुलावर, वसंत जे विलसती बुद्धीचे, वसंत जे विलसती. त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती बंधू हो, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा बंधू हो, जय जयकार करा. धन्यवाद. अतिशय सुंदर वातावरण निर्मिती झालेली आहे. यानंतर ध्वजारोहण होईल. मी व्यासपीठावरील मान्यवरांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित करते. आकाशात डौलाने फडकणारी, जिच्यावर सरस्वती रेखांकित केलेली आहे, अशी आमच्या संस्थेची पताका आम्हाला सतत आमच्या कार्याची प्रेरणा देत आहे. आजच्या शुभ समयी ध्वजारोहण करण्याची विनंती मी माननीय भारत सासणे यांना करते. मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. यानंतर मिरजेचे आमदार साहेब खाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आपण सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. यानंतर मी मान्यवरांना स्तंभपूजन करण्यासाठी विनंती करते. संस्थेचे दीर्घकालीन सचिव आणि भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय कैलासवासी वसंतराव आगाशे सर यांच्या स्मृतिस्तंभाचं पूजन माननीय भारत सासणे आणि अन्य सर्व मान्यवरांनी करावं अशी विनंती करते. मिरजेची वसंत व्याख्यानमाला आणि आदरणीय वसंतराव आगाशे सर हे एक समीकरणच होतं.
आज ते आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांच्या स्मृती मात्र सदैव या ठिकाणी आहेत आणि त्या आम्हाला मार्गदर्शकही आहेत. व्याख्यानमाला म्हटलं की आगाशे सरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या स्मृतिस्तंभाचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. सामर्थ्याने थोर महात्मे कार्य जगी करती, लोकांच्या हृदय सिंहासनावर ते सतत आरूढ असती. सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावं. दीपदेवतेचे आणि विद्यादायिनी शारदेचे शुभाशीर्वाद घेऊन आपण कोणत्याही कार्याचा प्रारंभ करतो. आजच्या व्याख्यानमालेचा प्रारंभही आपण दीप प्रज्वलन करून करतो. दीपो नाशयते ध्वांतम धनारोग्यम प्रयच्छति, कल्याणाय भवति एव दीपज्योतिर्नमोस्तुते. हे दीपदेवते, तू आमच्या मनातील अज्ञान अहंकार नाहीसा कर, आमचं रक्षण कर, कल्याण कर. आमदार साहेबांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. शुद्ध मन तस शुद्ध आचरण, दीपदेवते सुखवी हे जन. यानंतर सरस्वती पूजन संपन्न होते. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी, हंसवाहन संयुक्ता कला विद्या प्रदायिनी. हे बुद्धिदायिनी शारदा देवी, तू आमच्या मनातील अज्ञान दूर कर. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय भारत सासणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झालं. त्याचबरोबर सरस्वती पूजनही झालं. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या व्याख्यानमालेचे उद्घाटक 97व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन झाल्याची घोषणा उद्घाटक माननीय श्रीयुत भारत सासणे यांनी करावी अशी मी विनंती करते. दीर्घ कालापासून सुरू असलेल्या या वसंत व्याख्यानमालेच्या या सत्राचं हे उद्घाटन झालं असं मी इथे अधिकृतपणे जाहीर करतो. धन्यवाद. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या 97व्या वसंत व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पासाठी आपल्या इथे आलेले माननीय वक्ते सुप्रसिद्ध लेखक भारत सासणे यांचा परिचय करून देण्याची विनंती मी माननीय श्रीयुत अशोक तुळपोळे यांना करते. नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या 97व्या वसंत व्याख्यानमालेसाठी आपण ज्यांची मुलाखत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे, सुप्रसिद्ध लेखिका वंदना बोकील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री गरांडे साहेब, मिरजेचे लोकप्रतिनिधी खाडे साहेब, या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. श्री भारत सासणे यांचा आणि त्यांच्या कथेचा परिचय आपल्याला आजच्या मुलाखतीतून होणार आहेच, पण त्यांचा साहित्यिक वाटचालीचा आणि व्यक्तिगत थोडक्यात मी परिचय करून देतो. भारत सासणे यांचा जन्म जालना येथे झाला. पुणे विद्यापीठाची BSc पदवी प्राप्त झाल्यानंतर ते 1999च्या बॅचचे IPS अधिकारी होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. शालेय जीवनापासून त्यांच्या पहिली त्यावेळेला त्यांची कविता प्रसिद्ध झाली
तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला. लघुकथा, दीर्घकथा, बालसाहित्य, नाटक, एकांकिका, कादंबरी अशा ललित साहित्याच्या सर्व विभागात त्यांचा लेखन संचार आहे. जॉन आणि अंजिरी पक्षी हा 1980 साली प्रकाशित झालेला पहिला लघुकथा संग्रह, त्यानंतर 2014पर्यंत 8 लघुकथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. चिरदाह, रात्र, क्षितिजावरची रात्र, त्वचा अशा 9 दीर्घकथांचा संग्रह, त्यांचे 9 दीर्घकथा संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. कादंबऱ्या, नाटक, नाटिका, कथासंग्रह लहान मुलांसाठी लिहिलेले आहेत. मरणरंग, आतंक यासारखी 4 नाटके आणि अनेक एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. दूर तेथे दूर तेव्हा, सर्प, राहीच्या स्वप्नाचा उलगडा अशा 5 कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. अनेक ललित लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. भारत सासणे यांनी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून उर्दू भाषेचा डिप्लोमा केलेला आहे. त्यामुळं अनेक हिंदी आणि उर्दू लघुकथा, कथा आणि नाटकांची त्यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. तर त्यांच्या अनेक लघुकथा आणि दीर्घकथा, कादंबऱ्यांचे इंग्रजी, हिंदीतील नामवंत लेखकांनी अनुवाद केलेले आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी लोकनाट्य लेखन केलं आहे, नभोनाट्य लेखन केलं आहे. मुंबईच्या महानगर आणि पुण्याच्या महानुभाव या नियतकालिकातून सदर लेखन केलेलं आहे. अशा या दीर्घ अशा साहित्यिक कारकिर्दीमध्ये साहित्य क्षेत्रातील जवळजवळ सर्व म्हणजे 38 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी कथा, नाटक, बालसाहित्य या सर्व साहित्य प्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 7 वेळा पुरस्कृत केलेले आहे. साहित्यिक क्षेत्रातील या कामगिरीमुळे उदगीर येथे झालेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वानुमते निवड झाली आहे. अशा या ख्यातनाम बहुआयामी लेखकाची मुलाखत आज या व्याख्यानमालेमध्ये सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी या घेणार आहेत. वंदना बोकील यांचा मिरजकर श्रोत्यांना सुपरिचित आहे. त्यांचा मुद्दाम मी परिचय करून देत नाही. तरी पण 2019च्या व्याख्यानमालेमध्ये रारंग ढांग एक दृकश्राव्य अनुभव आणि वंदना बोकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला गदिमान हा गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्तचा कार्यक्रम मिरजकर श्रोत्यांच्या अजूनही स्मरणात आहे. त्या आज संमेलनाध्यक्षांची किंवा संमेलनाध्यक्षांना त्या आज आपल्यासमोर बोलतं करणार आहेत. आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली श्री गलांडे साहेब अध्यक्ष म्हणून विशेष उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री गलांडे साहेब हे मूळचे परभणी येथील आहेत. त्यांचं शिक्षण एमलिम अँड IM MPhil असं झालेलं आहे. एमलिममध्ये विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून आणि प्राचार्य म्हणून पण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम केलेलं आहे. आज सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी संस्थेतर्फे आनंद आणि ऋण व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्वांचा, मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून मी दिला. खाडेसाहेबांचा आपल्याला सगळ्यांना परिचय आहे, मुद्दाम करून देत नाही. काय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालकाकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मुकुंदराव पाठक यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय भारत सासणे
यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात येत आहे. संस्थेने केलेला सत्कार स्वीकारल्याबद्दल मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. व्याख्यानमालेतील आजचं पहिलं पुष्प डॉक्टर श्रीमती शकुंतला श्रीकृष्ण क्षीरसागर यांचेकडून कैलासवासी श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. आजचे हे व्याख्यान पुष्प मिरज विद्यार्थी संघाचे दीर्घकालीन सचिव आणि भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय कैलासवासी वसंतराव आगाशे सर यांच्या स्मृतीस आम्ही समर्पित करीत आहोत. यानंतर आपण सर्वजण माननीय भारतजी सासणे यांना ऐकण्यासाठी अतिशय आतुर आहोत. मी माननीय भारतजी सासणे व सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्याकडे यापुढील सूत्रे सुपूर्द करते. वंदनाताई आपल्या खास शैलीमध्ये माननीय भारतजींच्या साहित्यिक आणि अन्य व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्यासमोर अतिशय सहजतेने उलगडतील. वंदनाताई आणि भारतजी सासणे यांच्याकडे पुढची सूत्र. नमस्कार. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आज आपल्याबरोबर इथे हजर आहेत आणि त्यांच्याशी इथे आज गप्पा मारण्याची सुसंधी मला लाभली. यासाठी मी मिरज विद्यार्थी संघाचे आणि सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानते. मगाशी तुळपुळे सरांनी उल्लेख केला तसं मी 19 साली इथे आले होते. तेव्हाचा हा इथला सगळा माहोल हे सगळं माझ्या स्मरणामध्ये आहे आणि म्हणूनच याही वर्षी लागोपाठ 2 दिवस या वसंत व्याख्यानमालेमध्ये एक पुष्प गुंफण्याची संधी मी अगदी आनंदाने घेतली. आज जरी सासणे सरांची मुलाखत मी घेणार असले तरी त्या मुलाखतीचं स्वरूप काहीच वेगळं आहे. ते अशासाठी की मला तोडपुळ्यांनी असं सांगितलं की मराठी कथेचा एकूण सगळा जो लेखाजोखा आहे तो सुद्धा तुमच्या या बोलण्यामधून समोर यावा. तो अशासाठी की सासण्यांनी गेली 40 वर्ष ज्या अव्याहतपणे आणि निष्ठेने कथात्मक साहित्याची निर्मिती केली आहे. कथात्मक साहित्यामध्ये कथा, कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घकथा या सगळ्याचा समावेश होतो. तर ह्या संपूर्ण लेखनाची जी पार्श्वभूमी आहे, आपल्याकडे लाभलेला जो कथा परंपरेचा वारसा आहे, त्या सगळ्याकडे लेखक म्हणून ते कसं पाहतात हे सुद्धा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर यावं असाही यामागचा हेतू आहे. त्यामुळे एरवी मुलाखतकारांनी कमीत कमी बोलावं हे पथ्य थोडंसं बाजूला ठेवलं जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमच्या लेखनातून सातत्याने जुन्या कथा ज्या फारशा कुठे लिहिलेल्या नाहीयेत पण ऐकिवात असतात, म्हणजे मग त्या पंचतंत्रातल्या कथा असतील किंवा अलिफ लैला सारख्या मोठ्या ग्रंथांमधल्या ज्या जगभर भाषांतरित झालेल्या आहेत लोककथांच्या रूपातल्या, तर अशा सगळ्या कथांचे अनेक वेळेला सूचकतेने कधी स्पष्टपणे असे उल्लेख येतात. तर ह्या सगळ्या आपल्या कथा परंपरेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता हे एक. आणि त्याबरोबर मला असं विचारायचं आहे की मराठी कथा परंपरा ही मौखिकतेकडून लिखित परंपरेकडे आलेली आहे, तर त्याही दृष्टीने तुम्ही त्याकडे कसं पाहता? स्वागत सर्वांचं. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. मिरज विद्यार्थी संघ आणि त्यांचे सर्व संबंधित यांचा मी ऋणी आहे. मुलाखतीची सुरुवात आपण करतो. पहिला प्रश्न असा विचारला की आपल्या एकूण कथा परंपरा आपली कशी आहे याच्याबद्दल साधारणपणे माझा काय अभ्यास आहे किंवा व्यासंग आहे त्या संदर्भामध्ये मी काही सांगावं अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने मला असं लक्षात आणून देता येईल आपल्याला की आपल्याकडे कथासरित सागर हा एक प्रचंड मोठा कथांचा संग्रह आहे. आता याला कथा संग्रह असं आपल्याला म्हणता येणार नाही आजच्या रूढ अर्थानं, कारण त्यामध्ये
अनेक कथा एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि कथा, कथेची उपकथा, उपकथेची पुन्हा कथा, उपकथेची उपकथा, अशा अनेक पद्धतीनं ही कथा सांगितली जाते. तेव्हा या सबंध कथासरी सागर हा आपला एक मौलिक असा खजिना आपल्याकडे आपल्या परंपरेने दिलेला आहे. आणि या परंपरेमध्ये आणि या विशेषतः या ग्रंथामध्ये आपलं सगळी संस्कृती त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणूस आला आहे, त्याचं जगण्याचे सगळे पैलू आलेले आहेत, त्याचा संघर्ष आला आहे. म्हणजे त्यात सामाजिकता आपल्याला बघता येते, तत्कालीन मानसिकता बघता येते, अर्थव्यवस्था बघता येते, राजव्यवस्था पाहता येते आणि एकूण माणूस बघता येतो आपल्याला. हे फार मोठं मौलिक असं हा ग्रंथ त्यामुळे आहे. त्यामुळे जर एखाद्याला जर अभ्यास करायचा असेल कथा या वाङ्मय प्रकाराचा, तर त्याला कथासरी सागरकडे जावं लागेल अशी माझी स्वतःची एक भूमिका आहे. या कथासरी सागरची आणखीन एक छोटीशी पार्श्वभूमी अशी आहे की ही पैशाच्या भाषेमध्ये लिहिली गेलेला हा संग्रह होता आणि तरी देखील गुणाढ्याने तो संकलित केला किंवा लिहिला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने वनामध्ये जाऊन ही कथा सांगायला सुरुवात केली पशुपक्ष्यांना आणि त्यानंतर त्याने ती जाळायला सुरुवात केली, म्हणजे अग्निसमर्पण करायला सुरुवात केली. ही गोष्ट संपल्यानंतर मात्र हस्तक्षेप करण्यात आला राजाकडून किंवा राजव्यवस्थेकडून आणि जी काही उरलं होतं ते वाचवलेलं आहे, अशी कथा आहे. त्यामुळे ही अतिशय रोमहर्षक अशी पार्श्वभूमी आहे या सबंध काळाला. त्या पाठोपाठ आपल्या भेटीला अरेबियन नाईट्स येतं. अरेबियन नाईट्सचा प्रभाव कथासरी सागरवर आहे की कथासरी सागरचा अरेबियन नाईट्सवर आहे यावर संशोधकांनी पुष्कळ काही अभ्यास केलेला आहे. परंतु उघड आहे की कथासरी सागरमध्ये जे काही संदर्भ येतात ते बुद्धकालीन आहेत, त्यामुळे 2500 वर्षापूर्वीचे संदर्भ त्यामध्ये आपल्याला सापडतात सहजच. म्हणून निदान तत्कालीन भारत बघायचा झाला आणि तत्कालीन माणूस बघायचा झाला तर या ग्रंथांमधून आपल्याला तो दिसतो. आणि एकूण पौरात्य सगळ्या पार्श्वभूमीकडे बघायचं असेल तर अरेबियन नाईट्सकडे बघता येतं. त्यामध्ये देखील माणूस आहे, त्यामध्ये देखील संघर्ष आहे, मानसिकता आहे आणि आजच्या ज्या कथा आपण आधुनिक म्हणून सांगतो त्या सगळ्या कथा यानं त्या स्वरूपामध्ये या ग्रंथांमध्ये आपल्याला दिसतात. धक्कांतिका, भूतकथा, भयकथा, कूटकथा, रहस्यकथा इत्यादी इत्यादी या सगळ्यांचं उगम त्या ग्रंथांमध्ये आहे असं माझ्या लक्षात आलं तेव्हा मी मोहित झालेलो होतो. आणि हा जो त्यांचा कथासरी सागर अरेबियन नाईट्स सारख्या कथांच्या ग्रंथांचा किंवा संकलनाचा जो अभ्यास व्यासंग आहे तो सातत्याने त्यांच्या सर्व लेखनामध्ये वेगवेगळ्या तऱ्हांनी प्रकट झाला. त्यांच्या कथा, दीर्घकथा ज्यांनी वाचल्या असेल त्यांना ते जाणवेल की कितीतरी प्रकारांनी ते संदर्भ आले. अगदी अलीकडे त्यांनी परवा जे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण केलं त्यामध्ये सुद्धा अशा काही कथांचे उल्लेख आहेत. ते भाषण युट्यूबवरती आपल्या सगळ्यांना सध्या ऐकायलाही मिळतं आहे, तेव्हा ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी जरूर ऐका. अशासाठी की अशा सगळ्या कथांचा संबंध ज्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो ना, त्या अर्थाने त्याचं अर्थनिर्णय करणं हे सगळं आत्ताच्या काळानुरूप कसं वळवून घेता येतं हे या निमित्ताने आपल्याला त्यांच्या कथांमध्ये दिसतं. या सगळ्या परंपरेतून आपण भारतीय किंवा मराठीकडे जर वळलो तर आपल्याला दिसतं की लिखित परंपरा कथा साहित्याची सुरू झाली ती साधारणपणे 1818 नंतर. 1818 हे आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात झाली. एकूणच सगळ्या आधुनिकतेला सुरुवात झाली असं मानलं जातं. 1818 आपल्याला माहिती आहे पेशवाई खालसा झाली आणि युनियन जॅक फडकला शनिवारवाड्यावरती आणि तिथून संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. आणि म्हणून काय झालं तर आपल्याकडे नसलेल्या शाळा, आपल्याकडे नसलेलं तारक खातं, पोस्ट खातं, या सगळ्या गोष्टी, रेल्वे हे येत गेलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1805 मध्ये छापखाना आला भारतात कलकत्त्याला. आणि छापखाना आल्यानंतर मग छापीय स्वरूपातली पुस्तकं किंवा साहित्य ज्याला म्हणू आपण ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. 1832 मधलं बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण हे वृत्तपत्र या निमित्ताने मुद्दाम आठवतंय मला की तोपर्यंत आपल्याकडे लिखित साहित्य घरापर्यंत यायची प्रथा नव्हती.
ती हळूहळू सुरू झाली आणि म्हणून त्याला सगळ्याला आपण एक आधुनिक कालखंड सुरू झाला असं म्हणतो. या कालखंडामध्ये 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा सिलेबस अभ्यासक्रमामध्ये काय लावायचं असा प्रश्न निर्माण झाला होता आणि मग भाषांतराचे योग सुरू झालं असं आपल्याला दिसतं की विविध पाश्चात्य कथा कविता यांची संकलनं भाषांतरित रूपामध्ये इथे येत गेली आणि पहिली मराठी आधुनिक कथा ज्याचा उल्लेख आपण हरिभाऊ आपट्यांपर्यंत जाऊन करतो. त्यामुळे हरिभाऊ आपटे ते VC गुर्जर असा मला पहिला लिखित कथेचा कालखंड दिसतो आहे. तर आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की ह्या सगळ्या कथांचा तुमचा जो व्यासंग आहे त्यामध्ये या आधुनिक कथांचा कितपत संबंध आला किंवा कशा तऱ्हेने त्याचा प्रभाव तुमच्यावरती पडला लेखक? साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी कथा लिहिली जाऊ लागली असं आपण मानतोय. हरिभाऊंचा उल्लेख तुम्ही केला. काही संशोधक त्यापूर्वी त्याच्या मागे जातात आणि ते असंही सांगतात की अमुक तमुक या व्यक्तीने खरं तर याची सुरुवात केलेली आहे. परंतु तो वाद आपण बाजूला जरी ठेवला तरी हरिभाऊंच्या पासून साधारणपणे आधुनिक कथा सुरू झाली असं आपण मानतो आणि त्याला काही हरकत नाही आपली असं मानायला. परंतु त्या कथांमध्ये जे काही निवेदन पद्धती जी होती ती तत्पूर्वी देखील आपल्याकडे या न त्या स्वरूपामध्ये असायची आणि ती मौखिक स्वरूपामध्ये होती जसं आपण म्हणालात तसं. आणि ती परंपरा पुढे त्यांनी त्यांच्या निवेदन पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. लेखक म्हणून जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा अर्थातच मागे वळून बघणं हे एक लेखकाच्या दृष्टीने आवश्यक असतं. कारण आपल्या आधी पूर्वसुरी काय लिहित होते याची काहीतरी एक कल्पना ही असायला पाहिजे. सर्वच नवे लेखक या शिस्तीने आणि या पद्धतीने विचार करतातच असं नाही. त्यांना असं वाटतं की मला जे लिहायचं ते मी लिहितो, मला मागे वळून बघण्याची काही आवश्यकता वाटत नाही. परंतु खरं तर ते तितकंसं खरं नाही आहे. काय कोणत्या पायरीवर आपण उभे आहोत हे कळण्यासाठी म्हणून पाठीमागे जाऊन बघणं आवश्यक होऊन जातं. त्यामुळे हरिभाऊंच्या पासून जे जे काही लिहिलं गेलं ते जर आपण तपासायला सुरुवात केली तर साधारणपणे 2 ते 3 मुद्दे माझ्या लक्षात आलेले आहेत. ते आपल्या माहितीसाठी आणि सर्व रसिकांच्या माहितीसाठी मी समोर ठेवतो आपल्या विचारार्थ. पहिला मुद्दा असा की त्यावेळेला ज्या कथा लिहिल्या जात होत्या त्या प्रामुख्याने समूहवादी होत्या. समूहवादी अशा अर्थानं की समूहाचा होंकार त्या कथेमध्ये उमटत होता आणि जे जे काही आम्हाला वाटतं, भाषा पण त्या कथांची कशी होती, आम्हाला वाटतं, आम्ही इथे राहत होतो, आमच्या अशा अशा संकल्पना होत्या, आमचे असे विचार होते, अशी भाषा त्या कथांमध्ये प्रामुख्याने येते. तेव्हा कथा ही समूहवादी होती आणि समूहाचा विचार करणारी कथा म्हणून आपण त्या कथांकडे जास्त बघायला लागलो. समूहाकडून विचार करता करता पुढे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि 1960च्या टप्प्यापर्यंत येता कथा ही नंतर व्यक्तिवादी व्हायला लागली. कथा व्यक्तिवादी का व्हायला लागली त्याचं विश्लेषण साधारणपणे असं केलेलं आहे की जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा नष्ट व्हायला लागली, विघटन व्हायला लागलं, भाऊ वेगळे व्हायला लागले, जमिनीचे तुकडे पडायला लागले, घरांचे तुकडे पडायला लागले, छोट्या छोट्या फॅमिली, छोटी छोटी कुटुंब निर्माण व्हायला लागली, त्या वेळेला हा एकटा झालेला जो माणूस होता त्याच्या मनावर जे नैतिकतेचे ताण निर्माण झाले त्या ताणांमुळे त्याचं प्रतिबिंब या कथांमध्ये उमटायला लागलं आणि म्हणून ही कथा व्यक्तिवादी व्हायला लागली. याचीच पुढची पायरी ही मनोविश्लेषणात्मक कथा म्हणून समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये 1960च्या सुमाराला अनेक कथाकारांनी, अरविंद गोखल्यांनी विशेषतः पुष्कळ काम केले. गाडगिळांच्या पेक्षा मी अरविंद गोखल्यांचं जास्त काम मानतो, कारण त्यांनी आधुनिक मानसशास्त्राचा वापर जास्त त्यांच्या कथांमध्ये केलेला आहे आणि जास्त माणसाला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न त्यांनी केला. त्या पद्धतीनं गाडगिळांचा काळ हा थोडासा मागे पडतो असं मी स्वतःला मानतोय. त्यामुळे मनोविश्लेषणात्मक कथा ह्या पुढे अरविंद गोखल्यांच्या अनुषंगाने सतत पुढचा प्रवाह सुरू झाला. 1960-62चा तो काळ असावा. या काळामध्ये कथा ही व्यक्तिकेंद्री व्हायला लागली. व्यक्तीचा जो काही वेदनेचा हुंकार होता तो या कथेमध्ये स्पष्ट व्हायला लागला आणि समूहवादी कथा मागे पडायला लागली होती. याच काळामध्ये
प्रामुख्याने महानगर ही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आली आणि महानगरामधला तो एक माणूस जो गर्दीमध्ये असून देखील एकटा आहे अशा भावनेचा जन्म या कथांमध्ये प्रामुख्याने झालेला आहे. त्यामुळे एक अवाढव्य अशी यंत्रव्यवस्था आहे आणि ही यंत्रव्यवस्था सतत घडघडत राहते आहे. एखादं यंत्र सतत चालत राहत आहे आणि या यंत्राचा एक छोटासा भाग, एक छोटासा पार्ट म्हणून आपण आहोत, अशी एक भयभीत करणारी भावना ही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे आज आपण वापरले जातो आहोत आणि जेव्हा आपली उपयुक्तता संपेल त्यावेळेला आपल्याला बाजूला फेकलं जाईल आणि दुसरा नट बोल्ट त्या ठिकाणी येऊन बसवला जाईल आणि त्यामुळे आपली उपयुक्तता काय आहे आणि आपण कोण आहोत याच्याबद्दलची जी काही एक भीती आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेलं कुतूहल, याचा जो काही एक ताण होता तो या पुढच्या सगळ्या कथांमध्ये येऊन पोचलेला आहे. त्यामुळे महानगरीय कथांचा मोठा त्यावेळेला एक प्रादुर्भाव आपल्याला जास्त कथांमध्ये दिसतो. त्याऐवजी म्हणजे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कथा मागे पडली होती. म्हणजे ती सुरुवातच 60च्या नंतर झाली, पण तत्पूर्वी जर लिहिली जात असेलच तर ती तितकी प्रभावीपणे समोर आलेली नव्हती. महानगरांचा उगम झाल्यानंतर त्यामध्ये असलेला सर्वसामान्य माणूस हा एकटा, गर्दीमध्ये असून देखील एकटा, स्वतःला हरवलेला, स्वतःच्या आयडेंटिटीपासून दूर गेलेला आणि त्याच्या मनामध्ये जे भय होतं ते भय प्रतिबिंबित करणारी कथा ही प्रामुख्याने आपल्याला त्याच्यानंतर पुढे दिसायला लागते. आणि त्यानंतरचा जो टप्पा येतो जो 70 पासूनचा पुढे आहे तो त्यावेळेला जागतिकीकरणाची चाहूल लागलेली होती आणि ती चाहूल लागल्यानंतर ज्याला आधुनिक कथा जे आपण म्हणतो त्याची सर्वसाधारण सुरुवात ही 80च्या पासून पुढे झालेली आहे. तेव्हा त्या काळामध्ये येता येता कथा कशी बदलत गेली हे देखील बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण मधला एक टप्पा राहिला छोटासा, तो फडके खांडेकर आणि दिवाकर कृष्ण कमलाबाई टिळक यांचा. मला मुद्दाम इथे सगळ्यांच्या समोर ते आणायचं आहे की कथेला आटोपशीर सुबक रूप देण्याचा जो फडक्यांनी प्रयत्न केला तो अतिशय महत्वाचा प्रयत्न त्या काळात होता. कारण कथेच्या कलारूपाची जाणीव ही पहिल्यांदा त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसली, जशी ती आधी दिवाकर कृष्णाच्या कथांमध्ये पण दिसायला लागलेली होती. कथा आटोपशीर झाली, तिचं आकारमान कमी झालं. म्हणजे आकारमान अशा अर्थाने मला म्हणायचं की पालनाड त्याच्यामधलं कमी झालं आणि काळानुरूप काही विषय त्याच्यामध्ये आले. बोलता बोलता तुम्ही सगळ्या आशयावरती आता लक्ष केंद्रित केलंय, पण मला कथेचा जो कथा म्हणून आकार रूप बंध जो आहे तिकडे पण मुद्दाम लक्ष वेधावं असं वाटतंय. कारण 45 ते 60 या दरम्यान नवकथा म्हणून जिला मानलं गेलं अशी कथा, नवकथेचे 4 शिल्पकार, दिल्लीचे शिल्पकार मानले गेलेले गंगाधर गाडगे, अरविंद गोखले, व्यंकटेश माटुंकर आणि तुभा भावे. तर ह्या चौघांनी या कथेच्या कलारूपाची तीव्र जाणीव मनामध्ये ठेवून काही निर्मिती केली आणि ती 55 पर्यंतची, साधारण 45 ते 1955 पर्यंतची कथा ही अतिशय अहमहमिकेनी आणि एकमेकांच्या बरोबर असलेल्या चांगल्या हेल्दी ज्याला म्हणता येईल अशा स्पर्धेतून फार उत्तम कथा लिहिल्या गेल्या. अभिरुची आणि मौस सत्यकथेमधून त्या प्रकाशित होत होत्या. त्या काळामध्ये कथानकाच्या पिंजऱ्यातून कथेची सुटका नवकथेने केली असं एक विधान केलं. तर हा कथानकाचा पिंजरा आणि कथानक तयार करणं हे कथेचं साध्य नाही, कथेचं ते साधन आहे, साध्य त्याच्या पलीकडे आहे. अशा तऱ्हेची विधान त्या काळातल्या कथेबद्दल केली गेली होती. ती मला कथेच्या कलारूपाच्या संबंधामध्ये महत्वाची वाटतात. ते संबंध बरं केलं की युगप्रवर्तक फडक्यांची आठवण तुम्ही करून दिली. तो साधारण त्या टप्प्याकडे आपल्याला यायचंच होतं मागे चर्चा करताना, परंतु एकूण कथेचा चेहरा मोहरा याचं वर्णन करताना मी 1960 पर्यंत आलो. पण त्या तत्पूर्वी प्रतिभा साधन आणि लघुकथा तंत्र आणि मंत्र ही 2 अतिशय महत्त्वाच्या ग्रंथांचा उल्लेख या ठिकाणी मी करेन, ज्यामध्ये त्यांनी लघुकथा काय आहे, कशी असावी आणि त्याचं एकूण तंत्र कसं असतं याबद्दल एक टेक्निक म्हणून फार सुटसुटीत तशा पद्धतीनं एक मांडणी अशी आपल्यासमोर केलेली आहे. नव्या कथाकारांना तर मी हे आवर्जून सांगत असतो प्रत्येक कार्यशाळेमध्ये की तुम्ही ते वाचलंच पाहिजे. त्याचं कारण असं की एक मोठा युगप्रवर्तक असा लेखक आपण मानतो ज्याला, त्यांनी
कथेच्या बाबत जो विचार केलेला आहे तो विचार आपल्याला समजलाच पाहिजे, निदान तो कथाकारांनी समजून घेतला पाहिजे. तर त्या दृष्टीने फडक्यांचा जो विचार होता तो त्यामध्ये त्यांनी एक आकृतीबंध देण्याचा प्रयत्न केला किंवा रूपबंध निश्चित करण्याचा प्रयत्न केला की कथा, लघुकथा म्हणजे काय. म्हणून त्यांनी काही परदेशी कथांचा देखील त्यामध्ये संकलन केलेलं आहे. ओ हेनरी वगैरे अशा मोपासाचं केलेलं आहे की साधारणपणे ही कथा अशी असते. अनुवाद कोणी केला होता मला माहिती नाही, बहुधा त्यांनीच केला असेल, परंतु ते अनुवादित कथा त्यामध्ये होत्या आणि बाकी परिशिष्टामध्ये संपूर्ण त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये बरंचसं केलेलं आहे. पण कथेचा एकूण फॉर्म कसा असावा, रूपबंध कसा असावा याच्याबद्दल मग ती सुरुवात, सरगाठ, निर्गाठ, मग शेवट, आणखीन काय वगैरे या सगळे हे जे काही टप्पे जे आहेत ते टप्पे त्यांनी त्याच्यामध्ये मांडले. आणि कथेचा एक, आता हे मी का म्हणतोय कारण तुम्ही पिंजरा या शब्दाचा वापर केला आहे, तर पिंजऱ्याकडे आपण हळूहळू का जायला लागलो त्याचं कारण त्यांनी अतिशय कुलूपबंध आणि लोखंडी अशा प्रकारचा आकृतीबंध जरी दिला नसला तरी देखील त्यांनी सुरुवात नक्कीच केली होती की लघुकथा याला म्हणतात आणि याच्या पलीकडे म्हणून काही असेल तर ते लघुकथा असत नाही. अशा प्रकारच्या सूचनाची सुरुवात ही त्या काळामध्ये झालेली होती. म्हणून पुढे 1960च्या नंतरने आपल्याला आठवत असेल की 70च्या दशकामध्ये येता येता जेव्हा कथेचा संबंध आकृतीबंध तोडून टाकला पाहिजे आणि नव्या पद्धतीनं व्यक्त आपण झालं पाहिजे, ही जी काही बंडखोरीची भाषा निर्माण व्हायला लागली होती त्या काळामध्ये ज्यांनी लिहिलं, लिटल मॅगझिनमध्ये काही लोक लिहित होते हा एक भाग, आणि नंतर सारंग वगैरे सारखी जी मंडळी होती की जी प्रमुख प्रवाहामध्ये होती खरी, परंतु एका बाजूला वेगळं असं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत होती. असे जे काही कथाकार होते या कथाकारांनी एक असं दाखवून दिलं की एक थोडीशी कथा ही बंडखोर असली पाहिजे, त्यांनी तो चौकट तोडलेली असली पाहिजे आणि आपल्याला नव्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे. त्याचं कारण सांगताना त्यांनी असं सांगितलं की परदेशी ज्या काही थिअरीज आहेत त्या आपण आणल्या पण प्रत्यक्षामध्ये आपल्या मातीला त्या तितक्याशा योग्य वाटत नाहीत, त्यामुळे आपण त्यातून मुक्त झाला पाहिजे अशी एक कारण मीमांसा दिलेली आहे. त्यामुळे तोपर्यंत कथा हळूहळू एका पिंजऱ्यामध्ये अडकली होती एका अर्थानं. आणि मग ते सत्यकथेचा तुम्ही उल्लेख केलाच की सत्यकथा बंद पडली पुढे, पण त्यावेळेला कथा मोठ्या प्रकर्षाने त्यामध्ये लिहिली जात होती सत्यकथेमध्ये आणि मौजमध्ये. त्यावेळेला त्यामध्ये जी काही प्रकाशित होते तो कथेचा रूपबंध आहे असा समज दुर्दैवाने किंवा सुदैवाने तत्कालीन लेखकांच्या मध्ये प्रसृत झालेला होता. तर त्या समजुतीतून कथा ही कुलूपबंद अशा पिंजऱ्यामध्ये अडकली होती, ती तोडली पाहिजे असं अनेक कथाकारांना नंतर 70च्या पुढे वाटायला लागलं. अशी एक साधारणपणे वस्तुस्थिती आहे. मला कथानकाचा पिंजरा या अर्थाने सुद्धा म्हणावंसं वाटतं की फडके प्रणीत हा जो लघुकथेचा साचा तयार होत गेल्यानंतर कसं असतं, अस्सल लेखक एक असतो आणि त्याचे अनुयायी बरेच असतात. त्यामुळे फडक्यांच्या कथातंत्राचा वापर करून ज्या पद्धतीची कथा लिहिली गेली त्याच्यामध्ये तो कथानकाचा साचा ज्याला म्हणता येईल तो तयार होत गेला. आणि अशा साचेबद्धपणाचा खूप मोठा प्रादुर्भाव कोणत्याही व्यवहारात झाला की तो कसोशीने तोडायचा प्रयत्न सुद्धा होतो. आणि तसाच प्रयत्न मला असं दिसतंय की G.A. कुलकर्णी, कमल देसाई, विजयाराध्याध्यक्ष काही प्रमाणात ही जी 60 नंतरची एकदम नव्याने समोर आली, G.A. खरं म्हणजे कंसाळपासूनच लिहायला लागले होते पण दृष्टीपथात आले, लोकांना कोण हा संप्रती नवा अवतार असं वाटलं तर ते 60 नंतर घडलं. तर G.A.ची कथा ही त्यांच्या मार्गाने एकांडा शिलेदार म्हणता येईल अशा पद्धतीची ती कथा होती. कमल देसाईंची कथा सुद्धा त्याच पद्धतीने अतिशय वेगळी, त्यामुळे कमल देसाईंना नंतरच्या काळात सुद्धा कोणी अनुयायी मिळाले नाहीत जसे G.A.ना मिळाले नाहीत. पण आता G.A.चं नाव निघाले म्हणून मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतं की एवढी वर्ष तुम्ही कथा लिहिता आहात पण तरीही अजून तुमच्या कथांवरती G.A.चा प्रभाव आहे असं काही जणांना वाटतं, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? अगदी सुरुवातीला ही चर्चा नेहमी होत असे. माझ्या कथा वाचल्यानंतर G.A.ची आठवण येणे एका अर्थानं हा सन्मानी होता आणि एका अर्थानं ती एक अप्रत्यक्ष टीका देखील होती. हळूहळू चांगल्या समीक्षकांनी
अभ्यास केल्यानंतर आणि माझ्या कथा प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर या कोड्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की G.A. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये मानवी दुःखाचं जे मूळ आहे ते नियतीमध्ये दडलेलं आहे आणि भारत सासणे यांच्या कथांमध्ये सर्वसामान्य माणसाचं जे दुःखाचं मूळ आहे ते मानवी प्रवृत्तींमध्ये दडलेलं आहे किंवा वर्तनामध्ये दडलेलं आहे. तेव्हा मानवी वर्तनामध्ये जर मानवी दुःखाचं मूळ असेल आणि नियतीमध्ये असेल तर त्यामध्ये निश्चितच फरक आहे. आणि मला हा आरोप म्हणा किंवा या पद्धतीचं विश्लेषण तुमच्या कथांविषयी जे केलं गेलं सुरुवातीच्या काळात त्याची 3-4 कारणं दिसतात. ती अशी की गूढता हा जो एक घटक आहे तो G.A. कुलकर्णी आणि भारत सासणे या दोघांच्याही कथेमध्ये खूप प्रभावीपणे प्रकट असं दिसतं. दुसरी गोष्ट G.A.च्या भाषेमध्ये जी प्रतिमायुक्तता आहे ती आणि भारत सासण्यांच्या शैलीची प्रतिमायुक्तता ह्याच्यात साम्य आहे. तिसरी गोष्ट G.A. हा पहिला लेखक असा होता थोड्या प्रमाणात आधी व्यंकटेश मांडुरकर आणि नंतर G.A. की वनस्पती प्राणी विशेषतः साप हे त्यांच्या कथासृष्टीमध्ये खूप विविध पद्धतीने जणू काही एखादं पात्र असावं अशा तऱ्हेने आपल्याला दिसत आले. तर तेही साम्य तुमच्या कथांमध्ये G.A.च्या तुलनेमध्ये लोक पाहत असतात. चौथी गोष्ट अशी की तत्वज्ञानात्मक भाष्य करण्याची निवेदकाला एक सवय असते एकेका लेखकाचा. नीती अनिती म्हणजे काय, पाप पुण्य म्हणजे काय, माणसाच्या एकूण वर्तनाकडे बघण्याचा जो एक तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन असतो त्याविषयी G.A.चा निवेदक हा अतिशय काय म्हणू त्याला थेटपणे भिडत असे. तुमच्याही निवेदकांचं ते वैशिष्ट्य आहे की तो तत्वज्ञानात्मक भाष्य करतो. या काही बरोबरच्या साम्यामुळे कदाचित G.A. कुलकर्णींची कथा आणि भारत सासणे तराजूमध्ये घालण्याचा प्रयत्न केला गेला असावा. पण तुम्ही म्हणता तसं यथावकाश हे लोकांच्या लक्षात आलं, जाणकारांच्याही लक्षात आलं की नियतीवाद, शून्यवाद अशा तऱ्हेने नकारात्मक विशेषणांनी ज्या G.A.च्या कथांचा उल्लेख केला जातो त्याच्यापेक्षा अतिशय वेगळी अशी लेखकीय दृष्टी ज्याला म्हणतात ती दृष्टी सासण्याच्या कथांमध्ये दिसते आणि ही दृष्टी आशावादी आहे, माणूस शोधून घेण्याची आहे. आणि ते म्हणतात तसं माणसाच्या कृतीमध्येच माणसाच्या दुःखाचा उगम आहे. या तऱ्हेची मांडणी त्यांच्या कथांमध्ये नंतर सातत्याने दिसली. अजून एक मला विशेष वाटतं ते असं की कौटुंबिक नात्यांमध्ये सौहार्द तुम्ही आवर्जून तुमच्या कथांमध्ये दाखवलंय. आनंद आहे, नात्यांमध्ये प्रेम आहे आणि एकमेकांना समजून घेण्याचा जो एक भाव आहे तो अनेक कथांमध्ये त्याच्या आपल्याला दिसतो. ते मित्र असतील, ते गुरु शिष्य असतील जसे डव कथेमध्ये आहेत, ते पती पत्नी तर आहेतच अनेक कथांमध्ये. तर या प्रकारचं किंवा अगदी साधी गोष्ट त्यांचा मला आठवतंय लॉंग डिस्टन्स कॉल नावाची त्यांची एक कथा 2-3 वर्षापूर्वीच्या दीपावलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. एक संशोधक आहे, रेल्वे स्टेशन वरती अडकला आहे कारण आता दुसरी गाडी 17 तासांनी येणार आहे. त्या 17 तासांमध्ये तो त्याच्या आजूबाजूला जी माणसं येतात जातात, आता रेल्वे स्टेशनवरची माणसं म्हणजे आपण समजू शकतो बरं ते स्टेशन आडगावचे त्यामुळे ते खूप गर्दी नाही, पण जी काही वैशिष्ट्यपूर्ण माणसं तिथे येतात जातात त्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी तो निवेदक समरस झालेला आहे. तर हे जे त्या समरसतेमध्ये जे कारुण्यभान लपलेलं आहे त्याच्यामुळे तुमची कथा G.A.च्या कथेपेक्षा आमूलाग्र वेगळी ठरते असं मला वाटतं. आणि या 40 वर्षानंतर तरी हा मुद्दा आता पुन्हा चर्चेला घेऊन येईल म्हणूनच हा मुद्दा नाही बरं केलं. थोडंसं मागे त्या अनुषंगाने मला न्यायचंय. एक ज्यांनी माझ्यावर PhD केली 5-6 लोकांनी केली त्यापैकी एक ज्यांनी अभ्यास केला त्यांनी हा विषयच घेतला होता की G.A. कुलकर्णी आणि भारत सासणे यांच्या गूढ कथा असं त्यांच्या शीर्षकाअंतर्गत त्यांनी तो प्रबंध लिहिला. जेव्हा त्यांची माझी भेट झाली तेव्हा त्यांना मी असं म्हटलं की माझ्या गूढ कथा कुठे आहेत. गूढ कथा नाहीच आहेत माझ्या त्या, ज्याला रूढ अर्थाने आपण गूढ कथा म्हणतो त्या म्हणजे आपण रत्नाकर मतकरींपर्यंत येतोय. त्याच्या आधीपासून जी काही परंपरा असेल त्या सगळ्यांची आपण आठवण करत करत येतो त्यांच्यापर्यंत. तर त्या गूढ कथा कदाचित असतील, पण G.A.च्याही गूढ कथा नाही आहेत आणि माझ्याही नाही आहेत, पण त्यामध्ये गूढता असते. पण त्याला आपण सर्रास तुम्ही रूढ अर्थाने गूढ कथा म्हणू शकत नाही. गूढ कथा हा प्रकार वेगळा आहे असं मी त्यांना समजून सांगितलं. तोपर्यंत त्यांचं ते प्रकाशित झालंही होतं. ते म्हणाले मी विचार करतो, नंतर दुरुस्त्या करतो त्याच्यामध्ये वगैरे. पण साधारणपणे हा असा एक भाव निर्माण होतो.
त्याचं कारण बहुधा असं असावं की माणसाच्या जगण्यामध्ये आणि त्यांच्या संबंध लढायांमध्ये, जगण्याच्या लढायांमध्ये गूढता ही लपलेली आहे आणि हळूहळू आपण एका रहस्यापर्यंत येऊन पोहोचतो. तर त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न जेव्हा जे पण करतायत, मी करतो आणि अन्य लेखक करत असतील, त्यातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातली अतर्क्यता ती जी आहे, जी त्याला अनुभवायला मिळते, आपल्याला ऐकायला मिळते, अनुभवायला मिळते, त्या अतर्क्यतेचा शोध घेत असताना गूढतेकडे यावंच लागतं. त्यामुळे हे संबंध जगणं म्हणजे हे जग म्हणजे काय आहे, ते काय सत्य आहे की स्वप्न आहे, याच्याबद्दल आपल्या ऋषींनी देखील पुष्कळ काही म्हणून ठेवलंय. आणि आपल्या उर्दू अनेक कवींनी देखील त्याबद्दल सांगितलंय की स्वप्नात स्वप्न पहावं, अशा पद्धतीचं हे सगळं जग मला दिसतं आहे, असं तो गालिब म्हणतो. तेव्हा अशा पद्धतीनं ज्याला रहस्यवादी म्हणतायत, अशा पद्धतीचे जे लेखक आहेत ते या एका मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचतातच की हे जे काही आपण बघतो आहे ते समजून घेण्याच्या पलीकडे देखील आहे आणि त्यामध्ये कुठेतरी अतर्क्यता आहे. तर सर्व काही तर्काने सोडवता येत नाही, तर्काच्याही पलीकडे कुठेतरी काहीतरी आहे. हा जर मुद्दा तुम्हाला समजायला लागला, पटायला लागला, तर अपरिहार्यपणे कथेमध्ये गूढत्व येणार. हा माझा मुद्दा होता. मला वाटतं की आपणही श्रोते याच्याशी सहमत व्हाल की ज्या अर्थाच्या गूढकथा रत्नाकर भटकरींनी लिहिलेल्या आहेत तशा प्रकारची ती गूढकथा किंवा रहस्यकथा नाही, तर गूढता हा एक घटक कथेमध्ये इतका सहजपणे आणि स्वाभाविकपणे गुंतलेला आढळतो की तो दुर्लक्षित करता येत नाही. हा म्हणजे मुद्दा होता. तुम्ही कथालेखन सुरू केलं तो काळ म्हणजे ते 70चं दशक, मला वाटतं 73 साली पहिल्यांदा तुमची लाल फुलांचे झाड ही कथा नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली. 70चं दशक हे आपल्याकडे विविध चळवळींचं, विविध विचार प्रणालींची मुसळण नव्याने समोर येणारा दशक होता. म्हणजे विशेषतः माझा निर्देश आहे तो 1975 साली आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून ते जाहीर झालं आणि त्यामुळे खूप वेगाने स्त्रीवादी विचारांची इथे नव्याने ओळख करून देणं, विविध स्त्रीवादी संहिता तत्परतेने प्रकाशित होणं, वेगवेगळी स्त्रियांची मासिकं उदयाला येणं, नियतकालिकं उदयाला येणं आणि स्त्रियांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांचा भारतभर उदय होणं, हे सगळं या दशकामध्ये घडलं. तर मला लेखक म्हणून असं तुम्हाला विचारायचंय की या सगळ्या घुसळणीचा एक अपरिहार्य असा परिणाम लेखक म्हणून तुमच्या मानसिकतेवर झाला का? कारण त्या अर्थाने तुमची कथा स्त्रीवादी वगैरे अजिबातच नाही, पण ती स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघते. तर ही जी संवेदनशीलता लेखकाची घडते, याच्यासाठी या काही वाद प्रणालींचा आणि घुसळणीचा काही परिणाम झाला असं वाटतं? स्त्रीवादाबद्दल वेगळं बोलता येईल बरंचसं काही, आणि त्या स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणतात, त्याची व्याख्या काय आहे, कोण लिहितंय आणि का लिहितंय, असाही प्रश्न विचारता येईल आपल्याला. परंतु थोडासा तो विषय बाजूला ठेवून हा एकूण याचा माझ्यावर काय परिणाम झाला हा जर आपल्याला भाग बघायचा झाला, तर काही अभ्यासकांची मला पटकन आठवण झाली ज्यांनी माझ्या साहित्यावर अभ्यास केला आहे. त्यांनी माझ्या कथांमध्ये असलेली जी विविध स्त्री पात्र आहेत त्यांचा वेगळा अभ्यास करून एक वेगळाच चॅप्टर लिहिलेला आहे. तेव्हा त्यामध्ये त्यांनी असं दाखवून दिले की त्यामध्ये एक तीव्रता आहे, एक ताठपणे कणखरपणे उभी राहणारी एक शक्ती त्याच्यामध्ये येतं, तर प्रखरता त्यामध्ये दिसून येते. अशा प्रकारच्या स्त्रिया त्यामध्ये येतात, भेटतात आपल्याला, असं एक वर्णन त्याच्यामध्ये येतं. हा जो संबंध तुम्ही घुसळणीचा काळ म्हणता की ज्या वेळेला स्त्रीला आपल्या स्वतःच्या जाणीवा आहेत याची ओळख पटायला लागली होती, तो काळ, आणि त्याच सुमाराला परदेशामध्ये सुरू असलेल्या ज्या काही मोमेंट्स होत्या त्यांचे येऊन या समाजावर येऊन आदळणारे वेगवेगळे असलेले जे प्रवाह, या सगळ्यातून आपल्याकडे देखील एक जाणीव निर्माण व्हायला लागली की स्त्री ही अशी आहे आणि जी दाखवली जाते तशी ती नाही, जी कथांमध्ये येते, आपल्या साहित्यामध्ये येते, आपल्या समजुतीमधून येते तशी ती नाही. ती एक माणूस आहे, माणूस म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे आणि तिला देखील मन, बुद्धी, अहंकार या सर्व गोष्टी आहेत आणि त्यामुळे तिच्याकडे एक मनुष्य म्हणून बघावं ही भावना 1960च्या नंतर प्रामुख्याने पुढे यायला लागली.
परंतु पुढे मी जेव्हा जसं जसं विचार करायला लागलो त्यावेळेला एक मुद्दा मी नेहमी मांडत असतो, जो सांगत असतो तो असा, बघा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल कदाचित, की साहित्याचे दोन आपण काल्पनिक वर्तुळ मानायला पाहिजेत. एक वर्तुळ बाह्य वर्तुळ आहे आणि एक अंतर्वर्तुळ आहे. बाह्य वर्तुळामध्ये ज्या ज्या काही वस्तू आहेत आपण ठेवलेल्या, जे घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत, ते सर्व सामाजिकतेशी जवळीक करणारे असतात. म्हणजे मारामाऱ्या, राजकारण, दुःख, कपट, कारस्थान, सर्वसामान्य माणसाचं शोषण, त्याची गरिबी, त्याचं दारिद्र्य इत्यादी इत्यादी सर्व गोष्टी. आणि अंतर्वर्तुळामध्ये ज्या गोष्टी आपण त्यात ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे अपरिवर्तन, म्हणजे त्याला परिवर्तन होऊ शकत नाही ज्यांचा, आणि अशी मूल्य की जी अपरिवर्तनीय मूल्य म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. असे म्हणजे सत्य असेल, ईश्वर असेल, त्याग असेल, प्रेम असेल इत्यादी या सगळ्या गोष्टी. तर हा जो काही एक शाश्वत मूल्यांशी संबंधित असलेला जे केंद्र आहे किंवा जे अंतर्वर्तुळ आहे, त्याच्याशी प्रामुख्याने स्त्रियांचं लेखन जास्त जोडलं जातं हे माझ्या लक्षात आलं. आणि पुरुषांच्या बाबतीत त्यांची जी काही वास्तवाबाबतचा आग्रह, आक्रमकता, त्यानंतर बंडखोरी, हा सगळ्याच्या संदर्भामध्ये किंवा शोषणमुक्तीची घोषणा किंवा आग्रह, हा जो सगळा भाग आहे हा बाह्य वर्तुळाशी जास्त जोडला जातो. त्यामुळे जास्त जीवनवादी असं जे लिखाण आहे ते स्त्रियांच्या लिखाणामधूनच पुढे येऊ शकेल अशा प्रकारचं एक माझं कन्क्लुजन पुढे निर्माण व्हायला लागलं. त्यामुळे स्त्रियांच्या लेखनाकडे मी त्या दृष्टीने जेव्हा बघायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की पुढे चालून हेच लिखाण आपल्याला तारक ठरणार आहे पुढे जाऊन संबंध समाजाच्या दृष्टीने देखील. कारण एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही कल्याणकारी लेखन जेव्हा करत होता त्यावेळेला त्याला बाळबोध ठरवण्याची आपली एक प्रवृत्ती होती. आणि हे सगळे सुरुवातीला अगदी बाळबोध लिहितात, साने गुरुजी असतील, गोनी दांडेकर असतील वगैरे, या सगळ्यांची नावं किती कल्याणवादी आहेत. माणसाचं भलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं, अशा पद्धतीनं बघणारी मंडळी ही आहेत असं आपलं स्वतःचं मत होतं. परंतु आणि आग्रही मंडळींचं असंही म्हणणं होतं की जीवन असं नसतंच, काळं आणि पांढरं याच्यामध्ये विभाजन करता येत नाही, त्यामध्ये ग्रे एरियाज आहेत, एकमेकांमध्ये रंग मिसळलेले असतात, चांगला माणूस वाईट पण असतो, वाईट माणूस चांगला पण असतो इत्यादी. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेणे याच्यासाठी आग्रही मंडळींनी असं म्हणायला सुरुवात केली होती की केवळ कल्याणवादी अशा प्रकारचं लिखाण हे काय आपल्याला तारक असणार नाही. पण आता पुन्हा एकदा जेव्हा आपण आधुनिकोत्तर साहित्याच्या बाबत बोलतो, जे आधुनिकोत्तर साहित्य आता यायला लागले, त्यामध्ये जगभरात मनुष्याच्या कल्याणासाठी विचार करणारं साहित्य हे श्रेष्ठ साहित्य असेल. आणि त्यामध्ये दोन्ही म्हणजे व्यक्तिवादी देखील साहित्य आहे, समूहवादी देखील साहित्य आहे. आणि या दोन्हींचं एकत्रीकरण करून त्यांचा अखंडित विचार करण्याचा आहे, समग्रतेच्या दृष्टीने विचार करून माणसाला शोधलं पाहिजे हा विचार पुढे येतोय. त्यावेळेला हा कल्याणकारी विचार सुद्धा पुढे येतोय, जो एकेकाळी आपण त्याज्य ठरवला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा प्रस्थापित होतोय आणि तो स्त्रियांच्या लेखनातूनच प्रस्थापित होईल अशी चिन्ह आहेत. कारण मला असं दिसतंय की यांच्या कथांमध्ये अनेक पुरुष पात्र सुद्धा संवेदनशील, बुद्धिमान, दुसऱ्याला समजून घेण्याच्या एका वळणावरती आलेली अशी आहे. खूप वेळेला विविध प्रकारची पात्र रंगवताना सुद्धा आपल्याला त्याच्यामधून एक असा सामायिक धागा दिसतो आणि तो असा दिसतो की प्रौढ पात्रांचं प्रमाण अधिक आहे आणि स्वाभाविकपणे वयाच्या प्रौढत्वाबरोबर येणारी जी परिपक्वता आहे ती पण तुमच्या अनेक पुरुष पात्रांमध्ये दिसते. त्यामुळे एक पुरुषी आक्रमकता ज्याला आपण म्हणतो तिचा बऱ्यापैकी अभाव तुमच्या कथांमध्ये आहे. ह्याच्यासाठी मी हा प्रश्न विचारला की 75 नंतरच्या या सगळ्या घुसळींचा संवेदनशीलतेवरती काही परिणाम थेट असा झाला का? तो असं एकाच एक पद्धतीने दाखवता येते याची मला कल्पना आहे. पण तरीही आपण जे वाचत जे घडामोडी घडत असतात त्याच्यातून आपल्या काहीतरी
प्रतिक्रिया मनातल्या मनात का होईना तयार होत असतात. त्या अर्थाने मला तो प्रश्न विचारायचा होता, पण तुम्ही खूपच सविस्तर आणि कल्याणकारी लेखनापर्यंत ते घेऊन गेला. थोडंसं पुढच्या टप्प्याकडे आपण येऊया, ती म्हणजे 1960 नंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण साहित्याची चळवळ आनंद यादव आणि त्यांचे अनेक अनुयायींनी सुरू केली आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये लेखक लिहायला लागले. मराठी कथेमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की अनेक नावं, म्हणजे खरं तर मगाशी उल्लेख झाला की श्रीम माटे आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी ग्रामीण परिसरातली कथा लिहिली होती, पण आनंद यादवांनी ज्या पद्धतीने ग्रामीण कथेचा एक असा झेंडा हातामध्ये घेतला आणि त्या झेंड्याखाली अनेक ग्रामीण लेखक जे नवसाक्षर झालेले होते, ग्रामीण भागामध्ये त्यांच्या वेगळ्या अनुभव विश्वाला त्याच्यामध्ये स्थान मिळत होतं, असा सगळा एक मोठा युवक वर्ग कथाकार म्हणून ग्रामीण साहित्याच्या चळवळीमध्ये समाविष्ट झाला. ते आतापर्यंत आपल्याला सदानंद देशमुखांच्या पर्यंत ते संबंध तो प्रवाह दिसतो. त्याच वेळेला दलित कथेचा पण एक प्रवाह निर्माण झाला, अशी सगळी एक चित्र आपल्याला दिसतं मराठी साहित्य व्यवहारामध्ये. तर ह्या दोन्हीही प्रकारांचा सुद्धा काही वाचक म्हणून आणि ह्याच्याकडे एक संवेदनशील लेखक म्हणून तुम्ही कसं पाहता? निश्चितच हे दोन्ही प्रवाह अतिशय सशक्तपणे 60च्या नंतर येऊन मिळालेले आहेत आपल्याला. हा नेमका उल्लेख तुम्ही केला की आनंद यादवांनी ही कल्पना मांडली आणि मराठवाड्यामध्ये ती रुजली आणि अनेकांनी ती वाढवलेली आहे. परंतु तत्पूर्वी ग्रामीण साहित्य होतंच आणि लिहित होती मंडळी. आता त्यांच्यावर फडक्यांचा प्रभाव किती होता, फडके प्रणीत रोमॅन्टिसिझम त्यांनी देखील त्याच्यामध्ये आणलेला होता आणि त्यात तो रोमॅन्टिसिझम आणलेला असल्यामुळे पडघवलीचे लेखक कोण नाही सॉरी पडरे पाण्या आई आहे शेतात रवा दिघेंच्या जे साहित्य आहे ते फडके प्रणीत रोमॅन्टिक अशा स्वरूपाचं मानलं जातं. त्याचं कारण असं की वातावरण ग्रामीण आहे, पात्र ग्रामीण आहेत, प्रॉब्लेम्स सगळे त्यांच्या जीवनाचे ते आहेतच आहेत, तरी देखील त्यामध्ये कुठेतरी प्रेमकथा आहे, त्यामध्ये कुठेतरी सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य आहे, पाऊस आहे, खळाळत्या नद्या आहेत, पाणी आहे, तिथलं सगळं शृंगार आहे. तर हे सगळं त्या कथा कादंबऱ्यांमध्ये रवा दिघ्यांच्या रवा दिघी माझे आवडते लेखक म्हणून मी बघत आलो. विशेषतः आई आहे शेतात वगैरे मी त्यावेळेला वेड्यासारखं 2-3दा ती कादंबरी वाचल्याचं मला आठवतंय. पण त्यामुळे ही जी काही चळवळ आपल्याकडे सुरू झाली त्याच्या आधीपासून ही अशी परंपरा होती. म्हणजे ग्रामीण जरी लिहिलं जात असलं तरी त्यामध्ये वास्तव किती आणि रोमॅन्टिसिझम किती आहे याच्याबद्दलचा पुष्कळसा त्याच्यामध्ये वाद होता. मला असं लक्षात यायला लागलं की हा जो काही आपण वाद निर्माण केला, एका अर्थानं निर्माण केला, त्याला तितकंसं तथ्य नाही आहे त्यामध्ये. कारण माणूस हा इथे आणि तिथे देखील आहे, शहरी देखील आहे आणि ग्रामीण देखील आहे, पण या दोन्हींच्या पलीकडे कुठेतरी जाऊन कथाकारांनी कादंबरीकारांनी जीवन बघितलं पाहिजे. आणि जेव्हा तो तसं जीवन बघायला लागतो त्यावेळेला हे वरवरचे कप्पे बाजूला पडतात आणि कथेचे असे कृत्रिम कप्पे पाडून आपल्याला फार काही साध्य करता येणार नाही असं त्याच वेळेला मला वाटायला लागलं होतं. आणि त्यावेळेला जी भूमिका घेऊन मी जे मुद्दे मांडत होतो ते आता मान्य व्हायला लागलेले आहेत. आताचे कथाकार असं म्हणतात की आम्हाला तुम्ही ग्रामीण कथाकार म्हणू नका, हां आमच्यावर असं अन्याय करू नका किंवा शिक्का मारू नका. हा केवळ आम्ही ग्रामीण कथा लिहितो याचा अर्थ आम्ही ग्रामीण कथाकार असतो तसं नाही. पण एक काळ असा होता की ग्रामीण कथाकार त्यांना जर म्हटलं तर त्यांना आनंद होत असे किंवा ते अभिमानाने मिरवत असत. आणि त्याही वेळेला मी त्यांना सांगत आलेलो आहे की असं तू स्वतःला बांधून घेऊ नकोस, तू मुक्तपणे लिही. तुला कदाचित शहरी माणसाबद्दलचं देखील तुला लिहावंसं वाटेल आणि ग्रामीणचं तू लिहितोच आहेस, पण तू स्वतःला असं लहान करून घ्यायचं काही कारण नाही. आता ती भूमिका मान्य झाली आणि मला असं लक्षात आलं की जगभर जे लिहिलं गेलं आणि जगभराच्या ज्या प्रसिद्ध अशा कादंबऱ्या आहेत त्या एका अर्थानं ग्रामीण आहेत. कारण त्यामध्ये जे वातावरण होतं आणि त्यामध्ये जे प्रश्न मांडले गेले, त्यामध्ये असलेले जे कॅरेक्टर्स आहेत हे सगळे आजच्या ग्रामीण कथेला किंवा ग्रामीण कादंबरीच्या जवळ असणारे आहेत. परंतु त्यामध्ये त्यांनी ग्रामीण शहरी इत्यादी ती वरवरचे काही कप्पे त्याच्यामध्ये
वाद आणले नाहीत, तर त्याच्याही पलीकडे जाऊन ज्याला आपण जीवनवाद म्हणतो म्हणायला जर पाहिजे, जर करेक्ट असेल तर जीवनदर्शी असं म्हणूयात, अशा प्रकारचं जे काही लिखाण आहे ते लिखाण त्या काळामध्ये केलं गेलं. त्यामुळे ती उंचीवर गेलेल्या कादंबऱ्या आहेत. गुड अर्थ असेल, अजून काय असेल, मदर असेल वगैरे. तर ह्या सगळ्या कृषी जीवनाशी संबंधित असलेल्या या कथा, सर्वसामान्य माणसाशी संबंधित असलेल्या कथा, खेड्यामध्ये राहणाऱ्या ग्रामीण भागामध्ये राहिलेल्या या कथा, परंतु त्या ग्रामीण वगैरे अशा नाही आहेत, तर त्याहीपेक्षा उंच जाणाऱ्या आणि जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करताना श्रेष्ठत्व प्राप्त झालेल्या अशा या कथा किंवा कादंबऱ्या म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. अशा प्रकारचं मराठीमध्ये लिखाण झालंच नाही. त्यामुळे केवळ कप्पे बंद करून आपण श्रेष्ठ होऊ शकत नाही याची जाणीव समीक्षेला देखील, ग्रामीण साहित्याला देखील आणि ग्रामीण साहित्यकारांना देखील नंतर झालेली आहे. त्यामुळे तसं न होऊ देता आधुनिकतेच्या आपण उंबरठ्यावर आलेलो असतो त्या काळामध्ये. आता आधुनिकतेचा टप्पा आपण ओलांडला आता, पण आधुनिक मराठी साहित्य म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो त्याच्यामध्ये ग्रामीण कथेला आपण शोषून घेतलं आपल्यामध्ये, त्यामधली शक्ती आपल्यामध्ये आणली, परंतु त्याचा वेगळेपणा फार टिकवण्याचा आपण प्रयत्न केला नाही. हे एक चांगलं झालं. थोडंसं पुढच्या टप्प्याकडे येऊया, म्हणजे तुमच्या थेट लेखनाशी पण आपल्याला येऊन भेटता येते. असं की 1980चं जे दशक होतं ते मगाशी मी उल्लेख केला तसं जागतिकीकरणाची चाहूल लागलेलं दशक होतं. आपल्याकडे मौस तर आधीच बंद पडलं होतं, पण सत्यकथा बंद पडलं. 1985-86 मध्ये इथे शिवाजी विद्यापीठामध्ये एक मोठं चर्चासत्र झालं, अत्यंत गाजलेलं, ज्याच्यामध्ये भालचंद्र नेमाडे यांसारख्या दिग्गज लेखकांनी असं विधान केलं की लघुकथेच्या चिंचोळ्या अवकाशामध्ये समकालीन आशय मांडता येणं अशक्य आहे आणि लघुकथा हा क्षुद्र साहित्य प्रकार आहे. ही एक गोष्ट. सत्यकथा बंद पडलं ही एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, सत्यकथेच्या पाठोपाठ हंस मोहिनी सारखी अनेक मासिकं जी महिन्याने प्रकाशित होत होती, त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत त्यांचं फक्त अस्तित्व दिवाळी अंकापुरतं मर्यादित झालं. हा सगळा घडामोडींचा भाग हा 80च्या दशकामध्ये घडला आणि लघुकथा जिथे किंवा कथा म्हणून सातत्याने प्रकाशित होत होत्या अशा जागा अपरसल्या आणि म्हणूनही लघुकथा निर्मितीला एक मोठं सेटबॅक असं त्याला म्हणू, पण तसं घडलं. तर मला ह्या अनुषंगाने एक असं विचारायचंय की ही सगळी बाह्य कारणं आहेत की लिहायला जागा नाही, प्रकाशित करायला जागा नाही, ह्याचा आणि लेखकाचा जो अस्सल रेटा असतो आतलं की त्याला लिहावंसं वाटतं म्हणून तो लिहितो, ते कुठे प्रकाशित होतं, काय होतं वगैरेशी त्याचा काही संबंध नाही. तर या दोन्हीचा काही ताळमेळ आपल्याला लावता येईल. ताळमेळ नक्कीच आहे, तोल आहे नक्की. एक बाह्य रेटा आणि एक अंतस्थ रेटा असं म्हणूयात आपण. तर तो बाह्य रेटा असा आहे की जेव्हा कथा जर लिहायची असेल तर ती कुठे प्रकाशित होईल हा एक पुन्हा प्रश्न असतो. आणि तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने, आणि ते अगदी बरोबर आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मासिकं प्रकाशित होत होती, संख्या असंख्य, म्हणजे संख्या त्यांची मोजता येणार नाही इतकी होती, इतक्या प्रमाणामध्ये ते मासिकं प्रकाशित होत होती. मनोहर किर्लोस्कर आणि काय राजस आणि वगैरे वगैरे सगळे. ती नंतर हळूहळू ती सगळी मासिकं बंद झाली आणि त्या मासिकांच्या पैकी काही मासिकांनी वार्षिकांमध्ये रूपांतर स्वतःचं करून घेतलं. आता त्यामुळे काय झालं की कथाकारांना हे समजेना, कवींचं पण तसंच झालं की काय कुठे आपल्याला प्रकाशन करण्यासाठी म्हणून आपल्याला स्थान कुठे, आपलं व्यासपीठ कुठे आहे, कुठे व्यक्त व्हायचं आहे, कुठे द्यायचं आहे, या अडचणी निर्माण झाल्या मोठ्या. त्यामुळे हा कथाकार हा गोंधळलेला होता त्या काळामध्ये. दुसरं तुम्ही म्हणताय ते त्याचं कारण मी माझ्या या अध्यक्ष भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की मानसशास्त्रीय घटना घडली. ती घटना अशी घडली की दिग्गज लेखकाने असं म्हटलं की कथा हा चिंचोळा प्रकार आहे, दुय्यम प्रकार आहे. त्यामुळे जे लिहिते लेखक होते ते लिहिता लिहिता थबकले आणि त्यांनी लघुकथा लेखन करणं जवळपास बंद केलं आणि ते कादंबरीकडे गेले. माझं असं विधान आहे त्याच्यामध्ये की कादंबरी क्षेत्राचं काय भलं झालं आहे माहिती नाही, त्याचा वेगळा संशोधन तुम्ही केलं पाहिजे, परंतु कथेचं मात्र नुकसान झालेलं आहे. मग त्यामधले नावं या ठिकाणी घेण्याचं आपल्याला प्रयोजन नाही, परंतु ब कड ही सगळी मंडळी त्यावेळेला फार चांगलं लिहित होती. ती कथेमध्ये तिथे थांबून ते एकदम कादंबरीकडे वळालेली आहेत. तर हा एक मोठा सेटबॅक एका अर्थानं मिळाला तो. ही दुसरी घटना म्हणजे एका बाजूने मासिकं बंद पडली, दुसऱ्या बाजूने
एक ही जी टीका निर्माण झाली त्या टीकेमुळे कथाकार गोंधळला, हा एक भाग. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची घटना, ज्या घटनेचा उल्लेख करायला लागेल आपल्याला, ती घटना अशी आहे की समाजामध्ये निर्माण झालेली गुंतागुंत. तर शेवटी माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचं जगणं हे प्रतिबिंबित करण्याचं काम लेखक करतो. त्याचं साहित्य त्या दृष्टीने जातं आणि त्याची ती प्रतिज्ञा असते की मी सामान्य माणसाला पकडेन, चिमटीमध्ये पकडेन, तो सापडत नाही, तो एखाद्या पाऱ्यासारखा निसटून जातो. पण हा माणूस जेव्हा जोपर्यंत कथेमध्ये, लघुकथेमध्ये किंवा लघुकथेच्या विशिष्ट अशा रूपबंधामध्ये मांडणं शक्य होतं, तोपर्यंत हा रूपबंध चालत राहिला. पण जेव्हा गुंतागुंत निर्माण व्हायला लागली त्यावेळेला असं लक्षात यायला लागलं की हा माणूस आपल्या लघुकथेमध्ये आणता येत नाही आहे, आणला तर तो आपल्याला बसवता येत नाही आहे, याच्यापेक्षा मोठा अवकाश पाहिजे. आणि म्हणून आपण दीर्घकथेकडे वळालो. आणि मी विशेषतः त्यानंतर दीर्घकथेकडे वळायला लागलो. त्याचं कारण ते होतं की मला असं लक्षात आलं की हा माणूस मला जो पकडायचा आहे, त्याचं जगणं जे पकडायचं आहे, त्याची सुखदुःख मला जी मांडायची आहेत, ती लघुकथेमधून मी मांडू शकत नाही आहे. आणि मला लघु कादंबरी किंवा कादंबरीसुद्धा लिहायची नाही आहे. तेव्हा हा जो मधला प्रकार होता, जो दीर्घकथेकडे, कथा म्हणून ज्याला म्हणतात, त्याच्याकडे आपण पाहतो, तो मला जवळचा वाटायला लागला. आणि मला असंही लक्षात आलं की माझे पूर्वसुरी यापूर्वी दीर्घकथा लिहित होते. जी असतील, चित्रेम असतील, आणखीन बरेच ग्रामीण कथाकार देखील लिहित होते. त्यांचं नाव पटकन मला आता आठवत नाहीये, पण त्यांनी देखील दीर्घकथा लिहिलेल्या आहेत आणि अनेकांनी लिहिल्या. परंतु त्यामध्ये सातत्य नव्हतं. आणि ते सातत्य नसल्यामुळे हळूहळू दीर्घकथा म्लान झाली, एका अर्थानं दुर्लक्षित झाली, उपेक्षित झाली. परंतु त्या दीर्घकथेमध्ये स्वतःची एक शक्ती होती आणि ती शक्ती हेरून आपल्याला जे मांडायचं आहे ते आपण त्या दीर्घकथेतून मांडू शकतो का, असं वाटायला लागल्यामुळे मी दीर्घकथेकडे वळालेलो आहे. त्यामुळे हा पुढचा जो टप्पा आहे तो साधारणपणे 80 ते 2000 पर्यंतचा, या 2 दशकांवर दीर्घकथेचा प्रचंड असा प्रभाव या मराठी साहित्यावर पडलेला आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की दीर्घकथा हा साहित्य प्रकार अत्यंत मनपूर्वकरीतीने लिहिली, त्याची जी साहित्य किंवा कलात्मक परिमाण म्हणतो आपण, त्या सगळ्याचं एक जागतं भान ठेवत हा लेखक सातत्याने दीर्घकथा लिहित आलेला आहे की आज दीर्घकथा बरोबर साभार साधे असं समीकरण तयार झालं. जरी ते म्हणत असेल की जीएनने लिहिल्या, खानोलकरांनी लिहिल्या, काही प्रमाणामध्ये आशावाद्यांचा एक दीर्घकथांचा संग्रह आहे, सानियाचे 2 कथासंग्रह दीर्घकथांचे आहेत. पण तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे की सातत्य राहिलं नाही. कारण पुन्हा एकदा या माध्यमातून आपल्याला जे व्यक्त करायचंय ते करण्यासाठी माध्यम पुरेसं वाटतंय की नाही, अशी कुठेतरी शंका त्या लेखकाच्या मनामध्ये असणार असं आता आपल्याला म्हणता येतं. पण सातत्याने पुढची 25-30 वर्ष दीर्घकथा लिहित राहणं आणि दीर्घकथेला मराठी साहित्यामध्ये एक स्वतःचं असं स्थान प्राप्त करून देणं हे निसंशयपणे श्रेय त्या लेखकाचे. मला खरोखरही अभिनंदन करावं अशी गोष्ट वाटते. कारण ह्याच्याकरता जी एक साधना व्रतस्थ करत राहावं लागतं. लोकांना कळत नाहीये, कोणी त्याला कादंबरी म्हणते, कोणी त्याला लघु कादंबरी म्हणते, समीक्षकांमध्ये गोंधळ आहे, असं सगळं खूप झालेलं आहे त्या काळामध्ये, ज्याला कॉन्ट्रोवर्सीज म्हणतात त्या प्रकारच्या. पण तरीही त्यांनी विचलित न होता आपण आपल्या मार्गाने चालत राहण्याचं जे एक धैर्य आणि चिकाटी, त्या 2 गोष्टी आपल्याला लेखक म्हणून सासण्याच्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या कौतुकास पात्र आहेत असं मला वाटतं. तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीचं काम निभवत होतात आयुष्यभर आणि हे सगळं करत असताना समांतरपणे कथा लेखनही करत होतात. तर अगदी साधा प्रश्न आहे की कोणत्या वेळेला तुम्ही लेखन करत होतात? दिवसाचे 8 ते 10 तास कार्यालयामध्ये घालवल्यानंतर अशा प्रकारचं गंभीर लेखकाचं सत्व असं पणाला लावेल अशा प्रकारचं लेखन करायला एकाग्रता आणि वेळ महत्वाचं तुम्ही कसा काढत होता? मगाशी तुम्ही अंतःस्थळेचा उल्लेख केलाच आहे, पण तरी मला जाणून घ्यायचं. 8 ते तास हे काही बरोबर नाही. 18 तास ते 19 तास असं कामाचं स्वरूप असायचं. कारण मी उच्च पदस्थ असा अधिकारी होतो, जिल्हाधिकारी होतो. त्यामुळे पण रात्रीचा वेळ प्रामुख्याने हा 11च्या नंतर आपल्याला फोन येणार नाही, कोणी आपल्याला भेटायला येणार नाही, कोणता MLA आपल्याला फोन करणार नाही.
किंवा मुख्यमंत्र्याचा फोन येणार नाही याची खात्री पटल्यानंतर 11च्या नंतर पुढे मी साधारणपणे उशिरापर्यंत लिहित असे. पुन्हा सकाळपासून उद्योग सुरूच होतो. पण आता त्याच्यासाठी टाईम मॅनेजमेंट करावी लागली की कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त लिहायचं आहे. त्यामुळे रोज थोडं तरी लिहिलं पाहिजे आणि ते थोडं असं आपण जर जोडत गेलो एकमेकांना तर बरंचसं लिखाण होऊ शकतं. त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. आता प्रशासकीय कालखंडात आपल्याला माहिती आहे की तो तिथे काम करत असताना तुम्हाला सतत माणसांना न्याय द्यायचा असतो. भेटायला आलेली माणसं असतात त्या सगळ्यांना तुम्हाला उत्तरं द्यायची असतात. परंतु आपल्या साहित्यामध्ये जी करुणा आहे आणि जो विवेक आहे तो विवेक आणि ती करुणा जर प्रशासनामध्ये जर आणता आली तर तिथे प्रशासन अधिक व्यक्तिकेंद्रित आणि न्यायप्रिय अशा पद्धतीनं प्रवाहित होऊ शकते. आणि प्रशासनातली जी शिस्त आहे ती जर लेखनामध्ये आणली तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला लिहिता येतं. त्यामुळे हा जो काही तोल आहे तो तोल मला राखता आला. त्यामुळे मी दोन्ही आघाडीवर समाधानी आहे. आता हे काय कौतुकाचा भाग म्हणून नाही, पण जिथे जिथे मी काम केलं तिथे जर मी गेलो आज तरी देखील 10 वर्षांपूर्वी मी रिटायर झालेलो आहे तर अजूनही मंडळी भेटायला येतात आणि ताबडतोब भोवती गर्दी जमते आणि ते सांगतात. ही पावती असते की तुम्ही, नाही तर आपल्याकडे काय असतं की खुर्ची एकदा सोडली माणसाने की त्यानंतर त्याला पुन्हा किंमत नाही, कारण ती खुर्ची तुम्ही सोडलेली असते, कारण तुम्हाला ती अधिकाराने मिळालेली आहे. पण अधिकाराच्या पलीकडे कुठेतरी आदरभाव समाजामध्ये जो असायला पाहिजे तो ज्यांना ज्यांना मिळाला तो एक खूप आनंदाची अशी पावती असते ती. तर हे सगळं का होऊ शकलं, कारण तो आलेला माणूस जेव्हा अर्ज घेऊन येतो तेव्हा तो अर्ज एक लघुकथा आहे आणि त्या अर्जांचे मिळून जेव्हा फाईल बनते त्यावेळेला ती कादंबरी बनते आणि त्याच्या पलीकडे कुठेतरी त्याची वेदना आहे त्या माणसाची. तर ती एक लेखक या नात्याने तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तरच तुम्ही त्या माणसाला न्याय देऊ शकता. त्याचे प्रश्न सर्वस्वाने तुम्ही सोडवाल याची गॅरंटी नाही आहे, पण तरी त्याला समजून घेणं एवढं तरी तुमच्या हातामध्ये असतं. त्यामुळे लेखक आणि प्रशासक हे परस्पर विरोधी अशा गोष्टी जरी वाटत असल्या तरी त्या बऱ्याच अंशी परस्पर पूरक देखील आहेत. आणि त्याची उदाहरणं केवळ मी आहे असं नाही. सेतू महादेवराव पगडी होते जे कलेक्टर होते आणि त्यांनी निजामशाहीमध्ये काम केले. त्यांचं पुस्तक वाचत असताना नेमके हे प्रश्न समोर येतात आपल्या की त्यांनी तोल कसा राखला असेल, किंवा त्याही पूर्वी जे काही आणखीन प्रशासनामधले लेखक होते त्या सगळ्यांच्या बाबतीतली जर आपण साक्ष काढली त्यांची तर तेच आपल्याला लक्षात यायला लागतं. हे विलक्षण करुणा प्राप्त असे लेखक होते की ज्यांनी प्रशासन देखील केले आणि लेखन देखील केलेलं आहे. म्हणूनच यांच्या कथांचा जो निवेदक आहे तो मानवी करुणेच्या ओलाव्याने प्रभावित झालेला आहे असं दिसतं आपल्याला. आणि निवेदकाच्या मागे जो उभा असतो तो गर्भित लेखक असतो. त्यामुळे ती कुठून येते याचं एक आपल्या समोर आता आपल्याला प्रात्यक्षिकच ऐकायला मिळालं असं मला वाटतं. अजून एक प्रश्न मला कथेच्या तंत्राच्या अनुषंगाने असा विचारायचा आहे की आत्ता मगाशी बोलताना तुम्ही कथा सरित्सागर वगैरे तरुण लेखकांनी विशेषतः कथा ज्यांना लिहायची त्यांनी वाचलं पाहिजे असं म्हणालात. तर ह्या कथेच्या तंत्राचा काही जाणीवपूर्वक अभ्यास तुम्ही केला का किंवा करत आलायत का असं मला तंत्र. आता हे थोडी तांत्रिक होतं परंतु हरकत नाही, 2-1 मिनिटात मी सांगतो. कथेचं तंत्र हे प्रत्येक लेखकाला आत्मसात असलंच पाहिजे, यात काही शंका नाही. आम्हाला तंत्र माहिती नाही, तंत्राचं आम्हाला काय घेणं देणं नाही आहे. आम्हाला जो आशय मांडायचा तो आम्ही मांडला म्हणजे पुरेसा आहे. विषयांची काही त्याच्यामध्ये शिस्त असायची गरज नाही इत्यादी पद्धतीने आर्ग्युमेंट करणारे बरेच लेखक असतात. पण त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला ताबडतोब दोष देखील दिसायला लागतात तिथे, की सुरुवातीला त्या व्यक्तीचं एक नाव असतं, पुढच्या 7-8 पानांमध्ये ते बदललेलं असतं, ते लगेच नाव बदललेलं आहे, कपडे बदललेले असतात. सुरुवातीला चष्म्याचा उल्लेख आलेला असतो पण नंतर तो चष्मा पूर्ण हरवूनच गेलेला आहे, त्याचा कुठे उल्लेखच आलेला नाही. हा एक भाग झाला. म्हणजे तुम्हाला जी कथा मांडायची आहे त्यासाठी म्हणून तुम्ही जो अवकाश निवडला तो अवकाश एखाद्या नेपथ्यासारखा तुमच्या नजरेसमोर आलेला असला पाहिजे आणि त्यामध्ये वावरणारी जी पात्र आहेत ती एखाद्या नाटकातल्या पात्रांसारखी तुम्हाला माहिती असली पाहिजेत. त्यांचा पेहराव, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांच्या लकबी,
त्यांनी स्वीकारलेल्या भाषा पद्धती या सगळ्यांचा सूक्ष्म विचार करून तसं त्या पद्धतीने ती कथा पुढे वाढवली पाहिजे. हा सगळा तंत्राचा भाग आहे. हा तंत्राचा भाग विचार करत असताना वेगवेगळ्या ज्या कला जाणीवा आहेत त्यांचा देखील तुम्हाला अनुभव असला पाहिजे. त्यासाठी चित्रकला ही थोडीशी उमगली असली पाहिजे, नृत्यकला उमगली असली पाहिजे, शिल्पकला माहिती असली पाहिजे, उच्च कलांबद्दलचं प्रेम असलं पाहिजे आणि त्याबद्दलची थोडीफार तांत्रिक माहिती असली पाहिजे. त्या सगळ्यांचा समुच्चय हा कथेच्या तंत्रामध्ये येत असतं. आणि अशी बांधून आलेली कथा जेव्हा येते की आतून विश्वसित वाटते एखाद्या वेळेला किंवा बाहेरून विश्वसित वाटते, पण आतमध्ये ती बांधलेली असते. दीर्घकथेच्या बाबतीमध्ये लक्षात येतं की सुरुवात जिथून केली त्या ठिकाणी हळूहळू ती दीर्घकथा येऊन थांबलेली आहे आणि घट्टपणे त्या ठिकाणी येऊन बांधली जाते. तर हे जे काही तंत्र आहे हे तंत्र एखाद्या इंजिनिअरिंगसारखं तुम्हाला ठेवावं लागतं. त्यामध्ये बौद्धिकता आहे, विचार करण्याची एक त्याच्यामध्ये दिशा येते, विश्वसितपणा त्यामध्ये अजिबात असता कामा नये. त्यामुळे कथेचं तंत्र काय असावं याच्याबद्दल जगभर पुष्कळ चर्चा करण्यात आलेली आहे. मोठ्या मोठ्या लेखकांनी देखील आपल्या कथेचं तंत्र काय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. मराठीमध्ये मात्र तसं सहसा दिसत नाही की कोणी मी कथा कशी लिहितो, का लिहितो हे सगळ्यांनी सांगितलंय की मी अस्वस्थ असतो, मला काहीतरी अपरिहार्यपणे काहीतरी उतरायचं चांगलं लागतं, त्यामुळे मी लिहितो. पण मी कसं लिहितो आणि कोणतं टेक्निक मी वापरतो याच्याबद्दल लेखक सहसा मराठीमध्ये कोणी सांगत नाहीये. त्याबाबत प्रामुख्याने मीच सांगत आलो की कथा कशी लिहावी आणि कशी लिहिली पाहिजे. पण माझं टेक्निक वेगळं, अनेकांचे टेक्निक वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीनं ती कथा जाते. पण कथेचं तंत्र म्हणून असतं आणि ते अवगत असलंच पाहिजे या सूत्राकडे मी येतो. आता तुम्ही बोलता नेपथ्याचा उल्लेख केला. मला आपल्या सगळ्या या श्रोत्यांना मुद्दाम सांगायची गोष्ट अशी आहे की सासऱ्याच्या कथेचं महत्वाचं बलस्थान त्याच्या कथांमधली वातावरण निर्मिती आहे. ते वातावरण इतकं म्हणजे ते तुम्हाला घेऊन जातं स्वतःबरोबर. इतकं जबरदस्त वातावरण त्याच्या कथेमध्ये अगदी पहिल्या वाक्यापासून तयार झालंय आणि त्या वातावरणामध्ये रंग, गंध, रूप, नाद या सगळ्या संवेदनांचा विविध तऱ्हांनी प्रत्यय आपल्याला येत राहतो. अगदी साधा पाऊस घेतला तरी तो कधी जमिनीमध्ये पडत असतो, कधी अन्नावर पडत असतो, कधी अविरत शांतपणे पडत असतो. कितीतरी प्रकारांनी पाऊस उतरतो. वाचायला लागलं की आपल्याला कळतं की हे किती तऱ्हांनी पाऊस पाहतात, किती तऱ्हांनी धुकं आणि अंधार पाहतात. म्हणून मग दाट काळा पाऊस असा सुद्धा तो दिसतो त्यांना. तर हा वातावरण निर्मितीचं जे एक कौशल्य आहे ते तर तुमच्यामध्ये तुमच्या त्या प्रतिभावंताचीच एक ते वैशिष्ट्य असं मला वाटतं. पण काही कथा अशा आहेत की ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ डब कथेमध्ये तो डब शिकतो आहे. तर ते डब शिकण्याच्या मागची सगळी जी काय परिभाषा त्या वाद्य शिकण्याच्या मागची, बरं तो अनाथ आणि ग्रामीण भागामधला असा माणूस आहे, तरुण आहे, त्यामुळे तो कशा पद्धतीने त्याचा विचार करतो किंवा अगदी अलीकडे आय थिंक देअरफॉर आय एम तो अकॉर्डियन वाजवणार. तर या सगळ्या वाद्यांच्या बाबतची जी माहिती अभ्यास म्हणून जमा करायला लागते आणि ती कथेमध्ये मुरमूर घ्यायला लागते. तर हे पण मला एक तुमचं वैशिष्ट्य वाटतं. थोडंसं पुढे येऊयात आपण ते असं की वाचकांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या कथेला. दोन गोष्टी मला ह्याच्या मागे मनामध्ये आहेत त्या अशा की सासऱ्यांची कथा ही वाचली आणि तक्षणी समजली असं सहसा घडत नाही. ती ओढून घेते आपल्याला, ती तिच्या बरोबर घेऊन जाते आणि तरी ते वाचल्यावरती असं वाटतं की बरंच काही कळायचं राहिलंय, त्यामुळे आता त्या कथेकडे पुन्हा जायला पाहिजे. तर असं जे न समजलेले प्रदेश उलगडावेसे वाटणं, अव्यक्त असा आशय पुन्हा पुन्हा समजून घ्यावासा वाटणं, हे करण्यासाठी वाचकाची वाचक म्हणून एक इयत्ता उंचावावी लागते असं मला वाटतं. पण एकदा का आपण त्या तिथे गेलो की मग समुद्राच्या तळाशी गेल्यावरती जो एक अद्भुत असा खजिना आपल्या हाती लागतो, तसा अद्भुत असा खजिना सासऱ्यांच्या कथा आपल्याला अनेक वेळा पदरात घालतात. त्या निराश करत नाही, हे मला त्या दृष्टीने फार महत्वाचं वाटतं. पण तुम्हाला सर्वसामान्य वाचकांचा प्रतिसाद कसा आहे. आता अलीकडे कोणी पत्रमित्र लिहिते, पण मेल येणं किंवा आता व्हॉट्सअपवरला किंवा फोन येणं अशा पद्धतीने काही प्रतिसाद. येस, हो. तसं आता 2-3 मुद्दे सांगावे लागतील. एक तर भवभूतीने जे सांगून ठेवले ते आपल्या सर्वांना फार आनंदाचीच अशी एक दिलासा असतो तो की काळ अनंत आहे, पृथ्वी विपुल आहे, त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचा समान धर्म भेटेलच आणि तो कधीही भेटेल त्याची काही आपल्याला वाट बघण्या म्हणजे तो आपली वाट बघतोय आणि आपण त्याची वाट बघतोय.
तेव्हा जे तुम्ही लिहिता त्याचा जो वाचक आहे तो केव्हा ना केव्हा तरी कुठेतरी आपल्याला भेटणारच आहे. ही एक चांगली बाजू. आता मला जो प्रतिसाद येतो तो आता अलीकडे पूर्वी पत्र येत असत, आता पत्र बंद झाली, आता सगळा संबंध याच्यावर येतो. एक तर ईमेलवर तरी येतात किंवा फोन येतात प्रामुख्याने की आम्ही वाचलं. आता त्यांना मेसेज पाठवणं वगैरे जमत नसलं तर मग ते सरळ फोन करतात आणि आम्हाला आवडलं असं सांगतात. 2 प्रकार मला माझ्या कथांमध्ये, माझ्या लेखनामध्ये मला दिसतात. एक म्हणजे हृदयगामी लेखन पद्धती आणि बुद्धिगामी लेखन पद्धती, ज्यामध्ये हे 2 प्रवाह एकामध्ये एकमेकात मिसळून चाललेले आहेत असं मला दिसतं. जे भाववादी कथा आहे, पटकन समजली, आवडली, मनापर्यंत पोहोचली, हृदयाला स्पर्श करत गेली, त्या हृदयगामी अशा प्रकारच्या, हृदयगम्य अशा कथा आहेत त्या. आणि दुसरा जो प्रकार आहे तो थोडासा आव्हानात्मक अशा प्रकारच्या कथा घेऊन ज्या कथा पुढे येतात त्यामध्ये तुम्हाला विचार करायला लावतात आणि सर्व काही समजेल, सोपं करून सांगितलं पाहिजे असं काही लेखकावर बंधन असता कामा नये. हा एक भाग. कारण सोपं करून सांगण्यासाठी म्हणून इतर खूप लोक आहेत लिहिणारे आणि वाचणारे देखील. पण जसं जीवन पटकन उलगडत नाही तसं कथा देखील पटकन उलगडली पाहिजे असं समजण्याचं कारण नाही. ग्रेस सारखा कवी जेव्हा दुर्बोधतेचा त्याच्यावर आपण शिक्का टाकतो, मारतो, आणि मग त्यावेळेला पुष्कळ मंडळी भेटत असत की आम्हाला जे काही कळत नाही बुवा, आणि हसायचे ते. त्यांना म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की यामध्ये अभिमानाने घोषित करण्यासारखं काय आहे. तर तुम्हाला समजत नाही याचा अर्थ तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे आणखीन GNचा. मग ते GNनी स्वतः रागावून सांगितलंय की मी बालांसाठी लिहितच नाही, आय राईट फॉर अडल्ट्स, असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. पण GA असतील किंवा ग्रेस असतील, चित्रेम खानोलकर असतील, यांच्यामध्ये जो गूढतेचा धागा आहे तो कुठेतरी माझ्यापर्यंत येतो आणि माझ्या अनेक कथा या मग बुद्धिगम्य व्हायला लागतात. तेव्हा या दोन्हीचा एक ताळमेळ या कथांमध्ये दिसतो. पण अलीकडे मला असं लक्षात यायला लागलंय की असं आपण समजायचं अजिबात कारण नाही की माझा वाचक कुठे आहे, तो वाचतो की नाही. तर मला असं या सोशल मीडियामुळेच लक्षात आलं की माझ्या कथा ह्या वाचल्या जात होत्या. म्हणजे त्याचं वाचल्या म्हणजे अभिवाचन व्हायचं. कॅफेमध्ये 10 लोक बसलेले आहेत, कोणीतरी वाचतंय, कथा वाचते माझ्या, आणि बाकीचे लोक ऐकतायत. हाही प्रकार होतो आहे. आणि त्यामुळे त्यामधली जी काही हृदयगम्यता असेल त्या कथांमधली ती त्या वाचकांपर्यंत देखील पोहोचलेली आहे. अशा प्रकारचे देखील उदाहरणं माझ्यासमोर मला निदर्शनास आणण्यात आली. तेव्हा वाचक वर्ग हा खूप सूक्ष्मपणे वाचतो असाही आहे, न वाचणारा देखील आहे. तुमच्या कथा आम्हाला कळाल्या, समजल्या असं म्हणणारे देखील वाचक आहेत. तुमच्या कथा आवडल्या पण समजल्या नाहीत असं देखील म्हणणारे आहेत. तुमच्या कथा जरा डोक्यावरून गेल्या असं देखील सांगणारे आहेत. तर या सगळ्यांचा एकत्र विचार केला तर तुम्ही इयत्तेचा उल्लेख केलेला आहे की वाचकांच्यासाठी देखील एक परीक्षा आहे. त्यांनी देखील स्वतःची इयत्ता वाढवायची आहे, स्वतःची पात्रता वाढवायची आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच वेळेला या कथा जास्त जवळ जातील त्यांच्या. पण तोपर्यंत म्हणून लेखकाला लिहावंच लागतं, कारण ते परत एकदा भावभूती त्याच्या दिल्याशासाठी येतो आणि तो समान धर्म कुठेतरी आपल्याला भेटणार आहे या विश्वासावर त्याला लिहावंच लागतं. आणि अगदी नाव घेऊन जरी म्हटलं नाही तरी सुद्धा अनेक समीक्षकांनी तुमच्या कथांची चांगली दखल घेतली आहे, त्यांच्या परीने घेतली आहे असं मला वाटतं. 3 लघुकथांचे संग्रह जे संपादित स्वरूपात प्रकाशित झाले त्या संग्रहांना उत्तम विवेचक अशा प्रस्तावना लिहिल्या गेल्या. विलास कोल्यांनी त्याच्यातली अप्रतिम प्रस्तावना लिहिलेली. त्यामुळे समीक्षकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने दखल घेतली. एकेका सुट्या कथेवरती सुद्धा लिहिलं गेलं असं मला आठवत आहे. पण तुमच्या समकालीन लेखकांनी तुमची दखल घेतली का, किंवा आता सध्या या दृष्टीने काय वातावरण आहे? लेखक एकमेकांना भेटतात आणि एकमेकांच्या साहित्याचं तोंड टेकलं का नाही, कौतुक करतात, असं आहे का काही अनुभव? असा अनुभव नाही आलेला. कारण जे काही समकालीन लेखक आहेत
जे ते आपलं कौतुक करतातच असं नाही, आपण देखील त्यांचं कौतुक करतोच असं नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. मला देखील वा 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 तुम्ही छान तुमची कथा वाचली वगैरे, पण मी जनरली तसं मुक्तपणे स्वतःला कधी या कॉम्प्लेक्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. इतरांची जर आवडली कथा तर ती मी मुक्तपणे स्तुती करतो, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो त्या लेखकाच्या. पण ज्याला बाय ॲट लार्ज तुम्ही म्हणता तसं आपल्याकडे ती एक एकूण प्रथा नाही आहे. जसं उर्दूमध्ये आहे की एकदम खुलेपणाने दाद देतात की वा वा क्या बात आहे वगैरे असं म्हणणं, किंवा अगदी मोकळेपणाने त्याला दाद देणं त्या कवीला, तर हे मोठे कवी देखील त्याच्या शेजारी बसलेले त्याला अगदी आनंदाने दाद देतात. तर हे यामध्ये कदाचित उपचार असू शकेल, दिखावा देखील असू शकेल, पण तिथे प्रथा तरी आहे. तशी प्रथा मराठीमध्ये नाही आहे. मराठी भाषेत हा तो लोकांचं तसं एका अर्थानं आपण फार स्तुती करत नाही कोणाची, हेही आहे. पण एका लेखकाने दुसऱ्या लेखकाची फार म्हणजे समकालीन लेखकाची स्तुती करणं, त्याला सांगणं की हे ते मला आवडलेलं आहे, फार जवळचं आहे, फार छान आहे, असं सहसा लेखक करत नाहीत. लिहित देखील नाहीत एकमेकाचे. हिंदीमध्ये मात्र ती परंपरा मला लक्षात आली की एका लेखकाने दुसऱ्या लेखकावर लिहायचं आणि त्यावर एक मोठा हे पण खंड निर्माण झाला. एका लेखकाने दुसऱ्या लेखकावर लिहायचं. त्याचं नाव त्या पुस्तकाचं मी सांगतो, एक क्षणभरामध्ये आठवेल मला. पण त्यामध्ये इतर एका लेखकाने दुसऱ्या मित्रावर त्याच्या साहित्यावर लिहायचं आहे आणि त्याने याच्यावर लिहायचं आहे. अशा पद्धतीनं अनेक कथांचा संच असा तो तयार झालेला आहे. हा हिंदीमध्ये हा प्रयोग करून बघितलेला होता. तर हे मराठीमध्ये तसा करावा असं मी अनेकांना सांगितलं होतं, पण ते नाही जमलं. ते की मी कोणावर तरी लिहितोय, कोणीतरी माझ्यावर लिहित आहे, अशा पद्धतीनं आपण सहसा करत नाही आहोत. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की समकालीन लेखकांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात त्या थोड्या असतात, क्वचित असतात आणि मर्यादित स्वरूपातच येतात. पण ज्या सच्च्या आहेत ते येतातच आहेत. माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी तर मला सांगितलेलंच असतं की फार छान आहे, लिहिता आनंद झाला वगैरे या पद्धतीने. मला आठवतंय ते दिवा मोबाशींचं पुण्यामध्ये तेरुपेठाजवळ रेडिओ दुरुस्तीचं दुकान होतं आणि अनेक लेखक त्यांच्या आठवणीमध्ये असं लिहिलंय त्यांनी की आम्ही मोकाशीच्या दुकानामध्ये भेटायचो आणि चुकला फकीर मशिदीत सापडावा त्या पद्धतीने तिथे हमखास त्यांच्या वर्तुळातल्या लोकांची भेट व्हायची, किंवा मौजेच्या कार्यालयामध्ये अनेक लेखक एकमेकांना भेटत असत. तर हे वातावरणच आता आपण मिस करतोय असं मला वाटतं. राहिलंय कुठेतरी ही पोकळी निर्माण झाली असंही या निमित्ताने मला मुद्दाम निदर्शनास आणायचं की तो खुलेपणा गेला आहे या सगळ्या व्यवहारातला, आणि मग तिथे ती पोकळी भरून काढायला अनिष्ट गोष्टी शिरकाव करतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी आता शेवटाकडे येऊया. 9 वाजायला आलेले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमची बिनविरोध निवड झाली, याच्याबद्दल आनंद आणि समाधान तर वाटलंच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण अनेक वर्षांनी एक विचार परिपूर्ण असं भाषण संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सरांनी दिलं आणि तरीही त्याच्यातून काही ना काही खोडसाळपणाने काही विधानं केली गेली. म्हणजे उदाहरणार्थ एका धुरंधर राजकारणी पुढाऱ्याचं म्हणणं त्यांच्या भाषेमध्ये हे मांडतात वगैरे अशा पद्धतीचं. तर हे असं ऐकल्यानंतर आपण ज्या निष्ठेने, मला कल्पना आहे बोलणंही झालं होतं आपलं, मला आठवतंय की साहित्य संमेलनाचं भाषण तयार करणं हा किती दिवस चाललेला त्यांचा एक हे होता, अभ्यास आणि सगळं एकाग्रपणे करत असलेली गोष्ट. आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं नेमकं काय आहे ते बाजूला टाकून वेगळ्याच गोष्टींना काहीतरी महत्व द्यायचं, हे जे मी मगाशी अपप्रवृत्तीचा उल्लेख केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता? जे भाषण झालं ते अनेकांना आवडलं. प्रिंट मीडियाने आपण बघितलंच आहे. तीच महाराष्ट्र, मला असं सांगण्यात आलं की महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियावर काही अपवाद वगळता सर्वत्र त्याची स्तुती झाली त्यावर. आणि मला असं सांगितलं, जसं आपण उल्लेख केला की खूप वर्षानंतर असं भाषण झालं. म्हणजे काहींना म्हणजे हे सांगायला कदाचित मला संकोच वाटेल, कारण त्यामुळे मी माझी तुलना त्यांच्याशी करतो आहे. पण ते पु ल देशपांडे आणि दुर्गा भागवत यानंतर असं भाषण आम्ही ऐकलं असं सांगणारे देखील चांगले विचारवंत पुढे आलेत.
त्यांना केवळ माझी काही स्तुती करायची होती असं म्हणून नाही, त्यांनी प्रामाणिकपणे ही मतं नोंदवलेली आहेत. तेव्हा त्या त्या काळामध्ये अशा भाषणांची एक आवश्यकता असते. जेव्हा सर्वजण सुखी आहेत भोवती, त्यावेळेला आनंदाने अगदी छान स्वरूपात वावा किती छान झालेला आहे, किती चांगलं आपण जगतो आहोत, सगळे आपण आनंदी आहोत, मी आनंदी आहे, तुम्ही आनंदी आहे, अशा पद्धतीनं सांगणं हे सोपं आहे एका अर्थानं. आणि ज्या ज्या वेळेला असा काळ कुठला आला असेल त्या त्या वेळेला अशी भाषणं पुढे आली असतील. पण जेव्हा परीक्षेचा काळ येतो, ज्या ज्या वेळेला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, ज्या ज्या वेळेला सर्वसामान्य माणसाचा आवाज हा कुठेतरी दाबला गेलेला आहे का असं वाटायला लागतं, ज्या ज्या वेळेला हा जो कॉमन मॅन आहे, जो R.K. नारायणच्या व्यंगचित्रामध्ये होता, तो जो कॉमन मॅन आहे तो आज कुठे आणि कोणत्या पद्धतीनं कोणत्या दडपणाखाली जगतो आहे, या सगळ्यांचा जर एकत्र विचार केला तर असं कुठेतरी स्पष्टपणे परखडपणे सांगितलं गेलं पाहिजे. ही एक सार्वत्रिक अशी भूमिका, सार्वत्रिक मागणी ही विचारवंतांमध्ये होतीच होती. तर योगायोगाने तसं झालं की मी हे काही राजकीय भाषण वगैरे नव्हतं, कारण तो माझा स्वभाव देखील नाही, पिंड देखील नाही. पण जे मी मांडलं ते केवळ सत्याच्या जवळ जाणारं असं होतं. आणि म्हणून मी त्यामध्ये आग्रह सतत केलेला आहे की लेखकाने सत्य बोललं पाहिजे, लेखकाने सत्य मांडलं पाहिजे, ते निर्भयपणे मांडलं पाहिजे, परखडपणे मांडलं पाहिजे, उच्च रवाने मांडलं पाहिजे. मग उच्च रवाने का मांडलं पाहिजे ते देखील याच्यामध्ये मी सांगितलं की बंगाली कादंबरीचा मी उल्लेख केला, जो आपण ऐकला नसेल तर मी सांगेन आपल्याला, की त्यामध्ये प्रतीक रूपाने सत्यवान नावाचं एक पात्र आलेलं आहे त्या कादंबरीमध्ये, आणि त्याची साक्ष कोर्टामध्ये चालली आहे. त्यामुळे सत्याला देखील साक्ष द्यावी लागते, ती देखील शपथेवर द्यावी लागते. हा जो काही एक उपहास आहे हा कादंबरीकाराने त्याच्यामध्ये अधोरेखित केलेला होता. आणि त्यामध्ये जेव्हा तो सत्यवान स्वतःची साक्ष देतो आहे त्यावेळेला शेजारच्या खिडकीतून तिथे एक कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनमध्ये कपांचा आणि बशांचा किणकिणाट ऐकू येतोय. पलीकडे एक टायपिस्ट बसलेला आहे, तो टायपिस्ट खडखड 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 टाईप करतोय. लोक आपलं पोटार्थी बोलतायत काहीतरी, याचा सगळ्यांचा एक कोलाहल झालेला आहे. या कोलाहल शब्द त्यांनी वापरलाय की तो जगण्यातला कोलाहल इतका वाढतो की त्यामुळे हा जो सत्यवान किंवा सत्य जे साक्ष देत आहे ते कोणाला ऐकू येत नाही. तेव्हा सत्याचा जो आवाज आहे तो आवाज देखील उच्च रवाने सांगितला पाहिजे. ही जी भूमिका त्या कादंबरीकाराची होती त्याच्याकडे मी लक्ष याच्यात वेधलेलं आहे की आपल्याला देखील सत्य सांगितलं पाहिजे, उच्च रवाने सांगितलं पाहिजे, सातत्याने सांगितलं पाहिजे, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. तर ही याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे एक स्वाभाविक चिंतनाचा परिपाक म्हणून पुढे आलेला आहे. त्याला राजकीय रंग देण्याचं काही कारण नव्हतंच कोणाला. पण ज्यांना आवडलं नाही त्यांना आवडलं नाही, पण ज्यांना आवडलं आणि ज्यांना आवडलं त्यांची संख्या खूप मोठी आहे. कारण मला याचा आनंद होता की समाजामध्ये असा मोठा वर्ग आहे की जो संकुचित विचार करत नाही, आणखीन व्यापक विचार करतो, सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेतो आणि अशा प्रकारचे स्पष्ट विचार जर पुढे येत असतील तर त्याचं स्वागत देखील करतो. तर असा एक मोठा वर्ग विचारवंतांच्या मागे असतो, ही चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मी खोडसाळपणा हा शब्द मुद्दाम वापरला की ज्यांनी त्यांचं लेखन पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट सूक्ष्मपणे वाचलं असतं तर अशा प्रकारचा विचार सुद्धा मनामध्ये येण्याची गरज नव्हती. कारण मगाशी जो मी उल्लेख केला की लेखनाच्या मागे जो गर्भित लेखक असतो आणि गर्भित श्रोता किंवा वाचक सुद्धा असतो की ज्या वाचकासाठी तो लेखक ते लिहित असतो, ते या दोन्हीचा विचार जर केला गेला असता तर अशा प्रकारची, पण एवढा विचार माध्यम कधीच करत नाही त्याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे तिकडे त्या विषयामध्येही आपण फार नको जायला, पण तुम्ही पुरेसं स्पष्टीकरण त्याचं दिलंय असं मला वाटतं. या सगळ्याच्या गप्पांमध्ये बालकथाकार किंवा बालसाहित्यकार साचणे, अनुवादक साचणे, नाटककार आणि एकांकिकाकार साचणे आणि वैचारिक ललित निबंधकार किंवा ललित लेख लिहिणारे साचणे या कुठल्याही पैलूंना स्पर्श करता आलेला नाही. कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं कथा हा विषय आणि संबंध मराठी कथेचा एक जी परंपरा आहे, जे संचित आहे आपलं ते, आणि त्या पार्श्वभूमीवरती साधण्याची कथा आणि एकूण लेखक म्हणून त्यांचं
असणं या सगळ्यावरती आपण अधिक लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यामुळे या बाकीच्या पैलूंकडे अजिबातच आपल्याला लक्ष देता आलेलं नाही. वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत शांतपणे लेखकाचे शब्द कानामध्ये साठवून घेतले. मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी देखील आभार मानतो आपलं की आपण शांतपणे ही सगळी चर्चा, गंभीर चर्चा ऐकून घेतली. कोणी उठलेलं नाही. धन्यवाद. मी आपला ऋणी आहे. धन्यवाद भारतजी आणि वंदनाताई. 97व्या वसंत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री भारतजी सासणे यांची मुलाखत या ठिकाणी डॉक्टर बोकील यांनी घेतली. 1 तासभर या मुलाखतीमध्ये जरी भारत सासणे यांची ग्रंथसंपदा मोठी असली तरी कथा या विषयावर या ठिकाणी मुलाखत घेतली गेली. आणि आपण या मिरज विद्यार्थी संघाच्या व्याख्यानमालेला आलात त्याबद्दल मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं या ठिकाणी मी आपले आभार मानतोय. या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदराव फाटक यांना मी विनंती करतो की आभाराचं प्रतीक म्हणून आजचे वक्ते भारत सासणे यांना पुष्पगुच्छ त्यांनी अर्पण करावा. त्याचप्रमाणे आजची मुलाखत डॉक्टर वंदनाताई बोकील यांनी घेतली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांना एक पुस्तक आणि स्मृतिचिन्ह द्यावं अशी मी डॉक्टर मुकुंदराव फाटक यांना विनंती करतो. सांगली जिल्हा ग्रंथालयाचे शासकीय प्रमुख आदरणीय श्री गलांडे साहेब यांचंही भेट पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर मुकुंदराव फाटक यांनी आभार मानावे अशी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भारतजी सासणे या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व श्रोत्यांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद.